ओके, जान्हवी, सागर, प्रसाद, जान्हवी, ममता. ओके, आवाज येतोय असं कन्सिडर करून काय करू, आपण लेक्चरला सुरुवात करू. अर्थशास्त्र आपण सुरू केल्यापासून राज्यसेवा परीक्षा आणि अर्थशास्त्र, संयुक्त परीक्षा आणि अर्थशास्त्र हा टॉपिक बघितल्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न, पंचवार्षिक योजना, त्याच्यामध्ये नियोजन आयोग, नीती आयोग वगैरे आपण काय केलं, संपवलं. नंतर आपण दारिद्र्य आणि दारिद्र्याचे निर्मूलन, रोजगार आणि बेरोजगारी, शाश्वत विकास, मानव विकास अहवाल, लोकसंख्या आणि जनगणना, परत पैसा, नंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आरबीआय, परत आरबीआयचे काय, मौद्रिक धोरण, मॉनिटरी पॉलिसी, नंतर बँकांचं वर्गीकरण, बँकिंग क्लासिफिकेशन, गैर बँकांचं वर्गीकरण, बँकांचे व्याज दर, परत एनपीए ची समस्या वगैरे काय आहे ते बी आपण समजून घेतलं, बेसल निकष वगैरे ह्याच्याविषयी बी आपण काय घेतला, आढावा घेतला. नंतर त्याच्यानंतर चलनवाढ, चलनगत, डब्ल्यूपीआय, सीपीआय म्हणजे काय हे बी आपण बघितलं. नंतरचा टॉपिक वित्तीय समावेशन, फायनान्शियल इन्क्लुजन, हाही बघितला. आणि कालच्या लेक्चरमध्ये आपण अर्थसंकल्प, हा अर्थसंकल्प देखील काय केला आपण कालच्या लेक्चरमध्ये संपवलेला आहे. आज आपल्याला बघायचं आहे म्हणजे ह्या अर्थसंकल्पाच्या रिलेटेडच आहे, त्याच्यामध्ये कोणकोणत्या तुटी आहेत आणि तुटीचे प्रकार कोणकोणते आहेत हे आपल्याला काय करायचं आजच्या लेक्चरमध्ये पाहायचं आहे. बघा, तूट आणि तुटीचे प्रकार कोणकोणते, एफआरबीएम कायदा काय आहे हे बी आपल्याला पाहायचं याच्यामध्ये. नंतर आता तूट आणि तुटीचे प्रकार. तूट म्हणजे काय, तूट कधी होती सरकारची, कोणती बघा, तूट कधी, तुटीचं म्हणजे तुटीचं बजेट कधी म्हणलं जातं, तूट कधी झाली त्या बजेटमध्ये असं म्हणलं जातं, तर खर्च ज्यादा झाला आणि उत्पन्न काय असेल, इन्कम कमी असेल, तर अशा वेळेस जी होती ती काय होती, तूट होते. आणि ह्याच्या संदर्भात आपल्याला बघायचं वेगवेगळ्या तुटी कोणत्या आहेत, त्या तुटीचे प्रकार वगैरे कोणते आहेत. आता बघा, त्याच्या आधी बघत असताना आपण राजकोषीय धोरण म्हणजे काय हे समजून घेऊ. राजकोषीय धोरण, सरकारचं काय असतं, राजकोषीय धोरण. आरबीआयचं काय असतं, मौद्रिक धोरण. त्या प्रकारे त्याप्रमाणे सरकार बी त्यांचं काय ठरवतं, स्वतःचं पर्टिक्युलरली राजकोषीय धोरण ठरवण्याचं कार्य करतं, किंवा त्यालाच काय म्हटलं जातं, फिस्कल पॉलिसी असं देखील म्हटलं जातं. आता बघा, सरकारचं जे राजकोषीय धोरण असतं त्याच्यामध्ये काय काय असतं, सरकारचं कर, म्हणजे सरकारला कोणकोणत्या माध्यमातून करामध्ये पैसा येतोय, सरकारचा कोणकोणत्या माध्यमातून करामध्ये, वेगवेगळ्या माध्यमातून सरकारला पैसा येतो, प्रत्यक्ष कर असतील, अप्रत्यक्ष कर असतील, सरकारचा वेगवेगळ्या गोष्टीवर काय होतो, खर्च देखील होतो. परत सरकार काय करतं, अनुदान देतं, किंवा इतर आर्थिक कार्याबाबत जे काही निर्णय असतील सरकारचे, ते म्हणजे काय म्हणलं जातं, सरकारचं ते राजकोषीय धोरण. सरकारला चलनवाढ, चलनगट ह्याचे हे काम कोणाचं असतं, आरबीआयचं असतं. हे कुठल्या धोरणामध्ये, मौद्रिक धोरणामध्ये. हे आरबीआय काय करतं, चलनवाढ झाली म्हणजेच महागाई असेल तर ती कशी काबू करायचं, मंदी असेल तर ती कशा प्रकारे त्याच्यावर हे करायचं, ही सगळी कामं कोणाची आहेत, आरबीआयची असते ती. परंतु सरकारचं काम काय असतं, करामध्ये पैसा घ्यायचा, तो खर्च करायचा, वेगवेगळ्या योजना असतील तर त्या योजनामध्ये खर्च करायचा. ही सगळी कामं कोणाची झाली, सरकारची झाली. म्हणजेच सरकारचं काय, कर, खर्च, अनुदान किंवा इतर आर्थिक कार्य जे त्याच्याबाबत जे काही निर्णय असतात हे येतात ते म्हणजे सरकारच्या राजकोषीय धोरणामध्ये येतात. परत सरकारची बचत असेल किंवा सरकार गुंतवणूक वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये करतं, म्हणजे माध्यमातून जसं ब्रिज, रस्ते, रोड, रेल्वे काही बनवण्यासाठी सरकार काय करतं, गुंतवणूक करत असतं सतत, किंवा वेगवेगळ्या सरकारी कंपन्यांमध्ये, शेअरमध्ये मला गुंतवणूक वगैरे असेल. परत सरकार वेगवेगळ्या याच्या माध्यमातून बचत असेल किंवा उपभोग खरेदी वगैरे असेल, याला अर्थव्यवस्थेमध्ये सरकार काय करतं, प्रोत्साहन देतं, किंवा गुंतवणुकीला देखील. म्हणजे हे सरकार जर करतं त्याच्याबरोबर सरकार काय करतं, अर्थव्यवस्थेमध्ये त्याला प्रोत्साहन देखील काय करतं, देण्याचं काम करतं. म्हणजेच हे सरकारच्या राजकोषीय धोरणामध्ये येतं. परत ठराविक राष्ट्रीय ध्येय साध्य करण्यासाठी, जसं इन्कम रिडिस्ट्रीब्युशन म्हणजेच काय तर सर्वांमध्ये, एकाच व्यक्तीजवळ भरपूर मोठा श्रीमंत नसला पाहिजे आणि एखादा भरपूर गरीबी नसला पाहिजे. ही इन्कमचं कसं समान रिडिस्ट्रीब्युशन वगैरे करायचं. परत सामाजिक व आर्थिक कल्याण,
म्हणजे सर्वांचं सामाजिक असेल, आर्थिक कल्याण साधलं पाहिजे, समावेशक म्हणजे सर्वांची वृद्धी वगैरे झाली पाहिजे, विकास झाला पाहिजे, ही सगळी कामं कशामध्ये येतात? सरकारच्या राजकोषीय धोरणामध्ये येतात. हे झालं थोडक्यात सरकारचं काय? राजकोषीय धोरण. जसं आरबीआयचं मौद्रिक धोरण असतं तसंच सरकारचं बी कोणतं असतं? राजकोषीय धोरण असतं. हा क्वेश्चन सॉल्व्ह करा. PSI 2016चा आहे. प्रसादी सामे आणि सतोष वारकुटे या दोघांचा आन्सर काय झालेला आहे? बरोबर आलेला आहे. बाकी एक दोन जणांनी केलेलं आहे पण ते चुकलेलं आहे. बघा काय आता राजकोषीय धोरण म्हणजे मी आता सांगितलं. राजकोषीय धोरण म्हणजे काय? सरकार करामध्ये पैसा आणतं, सरकार खर्च करतं, सरकार वेगवेगळे अनुदान देतं, म्हणजे वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून वगैरे म्हणा, इतर आर्थिक कार्य असतील सरकारचे, तसं सरकार बचतीला प्रोत्साहन देतं, गुंतवणुकीला प्रोत्साहन देतं, उपभोग म्हणजेच खरेदी वगैरे याला सुद्धा कसं देतं? प्रोत्साहन देण्याचं काम करतं. हे सर्व सरकार कशामध्ये? तसं सामाजिक आर्थिक कल्याण, समाजविषयक वृद्धी वगैरे हे करतं. आता इतर आर्थिक कार्यामध्ये आणखी काय येणार? सरकार कुठं बेरोजगारी असेल तर ती बेरोजगारी दूर करण्याचं वगैरे काम करतं. म्हणजे हे सर्व गोष्टी. आता बघा, विकसनशील देशात राजकोषीय धोरणाचे प्रमुख उद्दिष्ट गुंतवणुकीचा दर वाढवणे. बरोबर आहे. विकसनशील देशामध्ये सरकार जास्तीत जास्त फोकस कशावर करतं? गुंतवणूक वाढवण्यावर, गुंतवणुकीवर. म्हणजे गुंतवणुकीचा दर वाढवणे बरोबर येणार. बेरोजगारी असेल, अर्ध बेरोजगारी कमी करणे, हे बी बरोबर आहे. आणि भाववाढीची जी प्रवृत्ती आहे ते बी काय करतं? थोड्याफार प्रमाणात. आता हे भाववाढी वगैरे नियंत्रण करण्याचं काम कोण असतं? आरबीआयचं असतं. पण आरबीआयला एक प्रकारे सरकार काय करतं? थोड्याफार प्रमाणात मदत वगैरे करतं. म्हणून हे वाक्य आपलं काय येणार आहे? बरोबर येणार आहे. ए नंबरचं वाक्य आहे आपलं काय? बरोबर आहे. आता बघा सी नंबरचं वाक्य बघा. आता कर आकारणी हे राजकोषीय धोरणाचे प्रमुख साधन आहे. बरोबर आहे. कर आकारणी किंवा खर्च, अनुदान ही कशी प्रमुख साधन आहेत राजकोषीय धोरणाची. मग त्याच्यातच कर आकारणी देखील हे कसं आहे? प्रमुख साधन आहे. म्हणजे सी बी आपलं काय येणार? बरोबर येणार आहे. परंतु दुसरं काय म्हणले? राजकोषीय साधनाच्या शस्त्रागारामधील सक्तीचा उपयोग हे नवीन शस्त्र आहे. असं नवीन वगैरे काय नाही. हे सक्तीचा उपभोग वगैरे हे कसं? सक्तीचा म्हणता येणार नाही. असं उपभोग वगैरे सरकार काय करतं? त्याला प्रोत्साहन देतं. मग सक्तीचा असं काही नाही, किंवा नवीन शस्त्र वगैरे असं काही नाही. म्हणजे बी ऑप्शन आपलं चुकीचं आहे. ए आणि कोणतं? सी ऑप्शन जे आहे ते आपलं काय? बरोबर आहे. म्हणजे 3 नंबरचं ऑप्शन आपलं काय येणार? बरोबर येणार. आता पहा पुढं, हे झालं कशाविषयी? थोडक्यात राजकोषीय धोरणा संबंधी. आता राजकोषीय धोरणानंतर बघा, सरकारची कमाई ही सरकारच्या खर्चापेक्षा जास्त असेल. बघा, सरकारची कमाई किंवा सरकारचं जो इन्कम आहे, वेगवेगळ्या माध्यमातून येणारा कर असेल, विना कर लावता देणारा सरकारचा इन्कम असेल, किंवा वेगवेगळ्या माध्यमातून जी काही सरकारला इन्कम होतोय किंवा जी काही सरकारला कमाई होती ही सरकारच्या खर्चापेक्षा जास्त असेल, तर त्या बजेटला कसं म्हटलं जातं? सरप्लस बजेट किंवा अधिशेष बजेट असं म्हटलं जातं. म्हणजे इथं सरकारचा खर्च कमी आहे आणि कमाई काय आहे? जास्त आहे. जर ह्याच्या उलट बघा, सरकारचा
सरकारचा खर्च बरोबर सरकारची कमाई असेल, म्हणजे सरकारचा खर्च आणि कमाई जर समान असेल तर अशा प्रकारचं जे बजेट असतं किंवा अर्थसंकल्प असतो तो कसा असतो, संतुलित असतो किंवा संतुलित बजेट किंवा बॅलन्स बजेट असं म्हटलं जातं. आणि सरकारचा खर्च हा सरकारच्या कमाईपेक्षा जास्त असेल तर अशा प्रकारचं जे बजेट असतं ते तुटीचं बजेट असतं. म्हणजे इथं सरकारचा खर्च काय आहे, जास्त झालाय आणि कमाई काय झाली सरकारची, कमी झाली. आपल्या भारताच्या बाबतीत म्हटलं तर हेच बजेट सध्याला चालू आहे. म्हणजे भारताच्या बाबतीत कधी बघितलं तर तुटच होती, म्हणजे बजेटमध्ये कसं आहे, डेफिसिट आहे. मग हे जे बजेट असतं, ज्यावेळेस सरकारचा खर्च जास्त होतो आणि सरकारचा इन्कम कमी असतो, त्यावेळेस जे बजेट तयार होतं ते कोणतं होतं, तुटीचं बजेट तयार होतं किंवा काय म्हणलं जातं त्याला, डेफिसिट बजेट. बघा आता, मग कलम 112 आपण बघितला होता कालच्या लेक्चरमध्ये. राज्यघटनेमध्ये आपल्या कलम 112 आहे, त्याच्यानुसार वार्षिक वित्तीय विवरण ठेवलं जातं. आता हे जे वार्षिक वित्तीय विवरण आहे किंवा वार्षिक वित्तीय विवरण पत्रक आहे, याच्यामध्ये काय सांगितलेलं असतं, मागील वर्षामध्ये सरकारला किती प्राप्ती झालेली आहे आणि येणाऱ्या आणि किती खर्च झालेला आहे आणि येणाऱ्या वर्षाचं भाकीत केलेलं असतं, म्हणजे प्रोजेक्शन. सरकारला येणाऱ्या वर्षामध्ये किती प्राप्ती होऊ शकते आणि सरकारला येणाऱ्या वर्षामध्ये किती खर्च होऊ शकतो, हे या वार्षिक वित्तीय विवरणामध्ये काय केलं जातं, सांगितलं जातं. कलम 112 नुसार वार्षिक वित्तीय विवरण ठेवलं जातं. आता ह्याच्यामध्ये पहा, वार्षिक वित्तीय विवरण ठेवलं जातं, त्याच्यामध्ये दोन गोष्टी ठेवल्या जातात. एक काय, महसुली प्राप्ती आणि महसुली खर्च, म्हणजे सरकारला महसूल मधून कोणत्या मार्गाने प्राप्ती झालेली आहे आणि सरकारचा महसुली खर्च कोणता आहे याच्यामध्ये असतं. परत 2 नंबरला असतं ते सरकारला भांडवली प्राप्ती आणि भांडवली खर्च, म्हणजे भांडवलाच्या माध्यमातून सरकारला कोणकोणत्या मार्गातून प्राप्ती झालेली आहे आणि सरकारचा भांडवली खर्च कोणता, हे या वार्षिक वित्तीय विवरणामध्ये काय केलं जातं, ठेवलं जातं. मग बघा, सरकारची महसुली प्राप्ती, सरकारला महसूल मध्ये दोन मार्गाने पैसा येतो, हे काली मी सांगितलं होतं. कर कर लावणे सरकारला येतो. करामध्ये कोणकोणते, प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर. बघा, प्रत्यक्ष कराच्या माध्यमातून सरकारला पैसा येतो आणि अप्रत्यक्ष कराच्या माध्यमातून देखील काय होतं, सरकारला पैसा येतो. दुसरा आहे तो म्हणजे नॉन टॅक्स किंवा विना कर लावता, कर न लावता देखील सरकारला काय येतो, पैसा येतो. आता कर न लावता सरकारला कसा पैसा येतो, तर वस्तू व सेवांची विक्री करून, म्हणजे ज्या काय वस्तू असतील, सेवा असतील, ह्यांची विक्री करून सरकारला जो काय मिळालेला पैसा येतो. म्हणजे सपोज हे इंडिया एअरबुक आहे किंवा रेल्वेची सेवा देत भारत सरकार, मग ही जी आहे रेल्वेची सेवा देऊन त्याच्यामध्ये सरकारला काय नफा झालेला असेल किंवा वस्तू एखाद्या असतील ज्या काय विकून वगैरे, म्हणजे सरकारी कंपन्यांमधले वगैरे म्हणा, मग ह्या सगळ्या वस्तू व सेवा विकून जो सरकारला जो झालेला नफा आहे, म्हणजे ती सरकारची काली विना कर लावता झालेली प्राप्ती. भागीदारी व नफा, म्हणजे सरकारी कंपन्या असतात बघा, या सरकारी कंपन्यामध्ये सरकारची काय असते, शेअर होल्डिंग असते, तिथं सरकारचं शेअर असतात. मग तिथून सरकारला जी काय झालेली, जो काय झालेला नफा असेल वगैरे त्या कंपन्यांमधून वगैरे, तो बी कसा विना कर लावता आलेला काय सरकारची प्राप्ती आहे, महसुली प्राप्ती. दिलेल्या कर्जावरील व्याज, आता सरकारने राज्य सरकार असेल किंवा इतर विदेशी सरकार असेल, ह्यांना काय दिलं असेल, कर्ज दिलं असेल आणि ज्या वेळेस त्या कर्जाला दर वर्षाला त्यांना काय व्याज देणं गरजेचं आहे. मग ह्या दिलेले जे कर्ज आहे भारत सरकारने, राज्य सरकार असेल किंवा विदेशी सरकारला असेल, यांना जे दिलेलं कर्ज आहे त्याच्यावरचं जर व्याज दिलं, म्हणजे माघारी त्यांनी दिलं, तर ते व्याज देखील कशामध्ये म्हटलं जातं, तर सरकारची कोणती, महसुली प्राप्ती विनाकराच्या माध्यमातून आलेली. अनुदान, मग विदेशी सरकारने सपोज भारत सरकारला काय अनुदानाच्या ग्रँटच्या स्वरूपात रक्कम दिली असेल, सपोज युएसएने अमेरिकेने भारताला काय ग्रँटच्या स्वरूपात काय 100 करोड दिले असतील, म्हणजेच एक प्रकारे लक्षात घ्यायचं की अनुदानाच्या स्वरूपात जी दिलेली रक्कम आहे ती माघारी दिली जात नाही. हे कर्ज वेगळं, कर्ज दिलेलं असेल एखाद्या सरकारने, विदेश सरकारने, तर ते भारत सरकारला माघारी करावं लागतं. परंतु जे अनुदान दिलं जातं किंवा ग्रँट म्हणलं जातं, जी ग्रँट दिली जाते ती माघारी केली जात नाही. म्हणजे ह्या ग्रँटच्या स्वरूपात जो आलेला पैसा आहे ही बी सरकारची कशी, नॉन टॅक्सद्वारे किंवा विना कर लावता झालेली सरकारची कशी आहे, महसूल प्राप्ती आहे. सरकारचा दुसरा खर्च असतो तो महसुली खर्च असतो. आता या महसुली खर्चामध्ये सरकारचं काय येतं, जे घेतलेले कर्ज आहे ह्याच्यावर काय करावं लागतं, सरकारला व्याज द्यावं लागतं. म्हणजे सरकारने ह्याच्या आधी जे काही कर्ज वगैरे घेतलंय त्याच्यावर सरकारला दर वर्षाला काय देणं गरजेचं असतं, व्याज देणं गरजेचं असतं. हे सरकारच्या महसुली खर्चामध्ये येणार. परत दिलेले अनुदाने, सरकारने काय करतं, अनुदान देतं, म्हणजे एक प्रकारे सरकार, राज्य सरकार असेल, राज्य सरकारला काय करतं, अनुदान देतं वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार. वित्त आयोगाचं काम काय असतं, तर सरकारला जो काही करामध्ये पैसा आलेला आहे तो
केंद्र आणि राज्यामध्ये वाटून घेण्याचं काम, वाटून किती प्रमाणात घ्यायचा वगैरे कसा घ्यायचा ते वित्त आयोग सांगण्याचं काम करतं. मग त्याच्याबरोबर केंद्र आणि राज्यांना ग्रँटच्या स्वरूपात बी पैसा द्यायचा हे बी वित्त आयोग सांगतं. मग ही केंद्र सरकारने जी काही राज्याला दिलेली ग्रँट वगैरे असेल, अनुदान असतील, हे बी कशामध्ये येतं, सरकारचा महसुली खर्चामध्ये येतं. परत सरकार वेगवेगळ्या योजनांवर वगैरे मला सबसिडी देण्याचं काम करतं. डेफन्सचा खर्च असेल सरकारचा, सुरक्षेच्या संदर्भात, रक्षा वगैरे म्हणजे मिलिटरी आर्मी त्याचा, परत पगार असेल, पेन्शन असेल, सरकारी कामगार, हा सर्व येतो तो महसुली खर्चामध्ये येतो. ही झाली महसुली प्राप्ती आणि महसुली खर्च. दुसरी आहे सरकारची, ती म्हणजे कोणती, भांडवली प्राप्ती आणि भांडवली खर्च. आता भांडवली प्राप्तीमध्ये काय, सरकारला कर्जाच्या स्वरूपात जो पैसा येतो, भांडवली प्राप्ती ही कधी बी 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी असते. मग ह्याच्यामध्ये सरकारला कर्जाच्या स्वरूपात, सरकारने अंतर्गत कर्ज घेतले असतील किंवा सरकारने बाह्य कर्ज घेतले असतील, ह्याच्या माध्यमात झालेली सरकारला जी प्राप्ती आहे ती कशी आहे, भांडवली प्राप्ती आहे. किंवा नॉन डेप्ट दिलेली कर्ज, सरकारने ह्याच्या आधी कोणाला, कोणत्या विदेश सरकार, राज्य सरकारला जी काही कर्ज दिलेली असतील, त्या कर्जाचे मुद्दल माघारी आली तर ती कुठं काउंट केली जाते, नॉन डेप्ट मध्ये, नॉन डेप्ट भांडवली प्राप्तीमध्ये कन्सिडर केली जाते. परत निर्गुंतवणूक, सरकारने का सरकारी कंपनी आहे त्याच्यामध्ये बघा सरकारची शेअर होल्डिंग असते किंवा तिथं सरकारची भागीदारी असेल. सपोज सरकारचं तिथं 74% शेअर असतील त्या एखाद्या सरकारी कंपनीमध्ये, तर सरकार काय म्हणाल, निर्गुंतवणूक. निर्गुंतवणूक करणं म्हणजे खाजगीकरण करायचं नाही त्या कंपनीचं, तर त्या कंपनीची शेअर होल्डिंग कमीत कमी कितीपर्यंत, 51% पर्यंत आणायची. त्याला काय म्हणलं जातं, निर्गुंतवणूक असं म्हणलं जातं. म्हणजे सरकारची जी शेअर होल्डिंग आहे सरकारी कंपन्यांमधली, ही काय करायची, कमी करायची. म्हणजे शेअर काय करायचे, मार्केटमध्ये विकायचे आणि सरकारचं शेअर होल्डिंग जी आहे ती काय केली जाते, इथं कमी केली जाते. त्याला निर्गुंतवणूक असं म्हटलं जातं. म्हणजे ही निर्गुंतवणूक करून देखील सरकार काय करतं, सरकारला हे विना कर्जाच्या माध्यमातून काय होते, एक प्रकारे प्राप्ती होते आणि तिला कशी म्हटलं जातं, भांडवली प्राप्ती असं म्हटलं जातं. आता भांडवली खर्च, भांडवली खर्च म्हणजे काय, तर दिलेली कर्ज, म्हणजेच काय, सरकारने काय करतं, राज्य सरकार विदेश सरकारला कर्ज देतं. म्हणजे ही जी दिलेली कर्जाची जी रक्कम आहे ही कशामध्ये येते, सरकारच्या भांडवली खर्चामध्ये येते. म्हणजे सरकारने राज्य सरकारला कर्ज दिलं असेल, विदेश सरकारला कर्ज दिलं असेल, तर या कर्जाची रक्कम भांडवली प्राप्तीमध्ये येणार. आणि भांडवल तयार करण्यासाठी वापरलेली रक्कम, म्हणजेच काय, रस्ते बांधायचे, रेल्वे, रोड, ब्रिज, हायवे, परत इतर काय हॉस्पिटल असतील, हे बांधण्यासाठी, म्हणजे हे सगळं भांडवल वगैरे काय आहे ते उभं करण्यासाठी सरकारला जी काही खर्च येतो तो सगळा कशामध्ये येतो, सरकारचा भांडवली खर्चामध्ये कन्सिडर केला जातो. म्हणजे सरकारची तुम्हाला महसुली प्राप्ती, महसुली खर्च हे बी समजलं असेल, भांडवली प्राप्ती, भांडवली खर्च हे बी समजलं असेल. कालही आपण काय केलं होतं, बघितलं होतं. परंतु तुटीमध्ये याचा संबंध येतो म्हणून आपण काय केलं, डबल काय केलं, पाहिलेलं आहे. आता बघा आपल्याला काय बघायचं, तुटीचे प्रकार. तूट होते आपण बघितलं, तूट म्हणजे काय, तर सरकारचा खर्च ज्यादा आणि सरकारचं काय उत्पन्न कमी, त्याला काय म्हणलं जातं, तूट होते. म्हणजे एक प्रकारे सरकारच्या बजेटमध्ये झालेली तूट. आता तुटीचे वेगवेगळे प्रकार पडतात बघा. तूट एका प्रकारची नाही होत सरकारला. एक तूट आहे ती म्हणजे महसूल तूट, सरकारला रेव्हेन्यू मध्ये, महसूल मध्ये झालेली तूट किंवा रेव्हेन्यू डेफिसिट म्हणजेच काय, महसूल तूट असं म्हटलं जातं. आता महसूल तूट म्हणजे काय, तर महसूल खर्च वजा महसूल प्राप्ती. म्हणजे सरकारचा बघा, महसूल झाले, महसूल मध्ये झालेला खर्च आणि महसूल मध्ये झालेली प्राप्ती हे जर केलं तर सरकार काय मिळेल, महसूल तूट. आता आपण मागे बघितलं होतं, महसूल मध्ये सरकारला किती पैसा आला, सपोज महसूल मध्ये सरकारला आले, प्राप्ती झाली असेल 90 करोड रुपये, 90 करोड रुपये सरकारला महसूल मध्ये प्राप्ती झाली आणि सरकारचा महसूल खर्च झाला किती, 100 करोड रुपये. एक एक्झाम्पल म्हणून घ्या, तर सरकारची महसूल तूट किती होणार, 100 वजा 90 किती होणार, 10 करोड रुपये सरकारची काय झाली म्हणायचं, महसूल तूट झाली, असं कन्सिडर करून चालेल. म्हणजे सरकारचा खर्च जे आता झाला इथं महसूल मध्ये आणि सरकारला प्राप्ती मात्र कमी झाली, म्हणजे महसूल तूट किती झाली सरकारची, 10 करोड रुपये झाली. ही झालं महसूल तूटच्या बाबतीत. नंतर दुसरं बघा, प्रभावी महसूल तूट. प्रभावी महसूल तूट किंवा काय त्याला म्हटलं जातं, इफेक्टिव्ह रेव्हेन्यू डेफिसिट. आता प्रभावी महसूल तूट म्हणजे काय, महसूल तूट जी काय झालेली महसूल तूट आपण बघितली किती झाली, मी सांगितलं आता 10 करोड झाले. एक एक्झाम्पल घेऊन म्हणलं मी, तर ही 10 करोड महसूल तूट झाली असेल काय, वजा भांडवल तयार करण्यासाठी वापरलेली ग्रँट. आता बघा हे काय नेमकं, भांडवल तयार करण्यासाठी वापरलेली ग्रँट. सरकारचा जो महसूल खर्च आहे बघा, सरकारचा महसूल खर्च आहे त्याच्यामध्ये पहिला खर्च कोणता आहे, घेतलेल्या कर्जावर सरकारला काय करावं लागतं, व्याज द्यावं लागतं. म्हणजे जे काय पहिलं कर्ज घेतलंय त्याच्यावर व्याज द्यावं लागतं. परत दुसरा बघा आपण खर्च बघितला होता त्याच्यामध्ये काय, दिलेली अनुदानं, म्हणजे सरकारला ग्रँटच्या स्वरूपात कोणाला पैसा द्यावा लागतो, राज्य सरकारला.
किंवा राज्य सरकार ते नंतर पंचायत राज वगैरे असेल त्याला देण्याचं काम करतं, म्हणजे म्युन्सिपालिटी वगैरे असेल. हे कोणाच्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार काय करावं लागतं, ग्रँटच्या स्वरूपात भारत सरकारला काय करावं लागतो, राज्य सरकारला पैसा द्यावा लागतो. आता हा ग्रँटच्या स्वरूपात जो दिलेला पैसा आहे बघा, हा ग्रँटच्या स्वरूपात जो काय दिलेला पैसा आहे, ह्याच्यातली ग्रँट जी काय ठराविक ग्रँट जर सपोज त्या राज्य सरकारने किंवा एखाद्या पंचायतीनं कशासाठी वापरली, शाळा बांधण्यासाठी वापरली बघा, शाळा बांधण्यासाठी वापरली ही ग्रँटच्या स्वरूपात आलेला पैसा, किंवा हॉस्पिटल बांधण्यासाठी वापरलं, तर आता ही तर भांडवलमध्ये यायला पाहिजे होतं. ही शाळा असेल, भांडवल असेल, कारण भांडवल तयार करण्यासाठी वापरलेले ना, शाळा बांधली असेल, हॉस्पिटल बांधलं असेल, किंवा एखादं काय आरोग्य म्हणजे केंद्र वगैरे बांधलं असेल, तर हेच कशासाठी वापरला गेली, ही ग्रँट कशासाठी वापरली गेली, भांडवल तयार करण्यासाठी. म्हणजे इथं भांडवल तयार केलं. भांडवल म्हणजे जे काय, शाळा, शाळा म्हणजे काय 1 वर्षापेक्षा जास्त, आता किती दिवस टिकू शकते, किंवा हॉस्पिटल, हॉस्पिटल बी काय एक प्रकारे भांडवल तयार झालं. म्हणजेच आरोग्य संदर्भात म्हणजे म्हणलं तर काय आपलं हॉस्पिटल बनतो आपण आरोग्य संदर्भात, परत त्या आरोग्य केंद्र वगैरे एखादं स्थापन वगैरे केलं ह्या ग्रँट मधून, तर ते काय म्हटलं जाईल, तर भांडवल तयार करण्यासाठी ही वापरली गेलेली ग्रँट झाली. म्हणजे ह्याच्यातली जेवढी काय ग्रँट भांडवल तयार करण्यासाठी वापरली गेलेली आहे, ती काय करायची, महसूल तूट मधून वजा करायची. महसूल तूट म्हणजे काय सांगितलं मी, महसूल खर्च वजा काय, महसूल मध्ये झालेली प्राप्ती, म्हणजेच काय महसूल तूट. आणि परत जी काय महसूल तूट आली त्याच्यामधनं काय करायचं वजा, ही भांडवल तयार करण्यासाठी वापरली गेलेली ग्रँट. म्हणजे ही काय भांडवली खर्चामध्ये यायला पाहिजे होती, बरोबर, परंतु ही कुठं काउंट केली गेली, हिथं काउंट केली गेली, म्हणून ही वजा करायची आपल्याला. आणि त्यावेळेस आपल्याला काय मिळेल, प्रभावी महसूल तूट मिळेल. म्हणजेच काय, प्रभावी महसूल तूट म्हणजेच काय, तर महसूल तूट वजा भांडवल तयार करण्यासाठी वापरली गेलेली ग्रँट किंवा अनुदान, जी काय राज्य सरकारला दिलेली ग्रँट आहे भारत सरकारने, त्याच्यातली ठराविक ग्रँट जर त्यांनी भांडवल तयार करण्यासाठी वापरली असेल तर ती वजा करायची. सपोज ह्यातली 1 करोड रुपये त्यांनी काय केले, भांडवल तयार करण्यासाठी वापरलं अनुदान 1 करोडचं, तर काय येईल, प्रभावी महसूल तूट. मग म्हणायचं 9 करोड रुपये काय आली, आपली प्रभावी महसूल तूट आली. प्रभावी महसूल तूट, महसूल तूट हे दोन्ही कन्सेप्ट तुमच्या लक्षात आलं असेल तर येस म्हणा. महसूल तूट आणि प्रभावी महसूल तूट म्हणजे लक्षात आलं का? येस ऋतुजा, प्रसाद, जानवी, ओके, वर्षा, भावना, ओके, दीपक, ठीक आहे. म्हणजे तुमच्या प्रभावी महसूल तूट आणि महसूल तूट लक्षात आलं. म्हणजे आता पुढचं आपल्याला काय बघायचं, बजेट तूट. बघा 3 नंबरची तूट कोणती, बजेट तूट. आता बजेट तूट म्हणजे काय, बजेटमध्ये झालेला खर्च वजा बजेट प्राप्ती. आता बजेट 2 प्रकारचं आपण बघितलं, कोणतं, भांडवली बजेट आणि महसूल बजेट. म्हणजे एकूण महसूल मध्ये जी काय प्राप्ती झाली असेल प्लस काय भांडवल मध्ये प्राप्ती, म्हणजे ही झालेली काय एकूण बजेटमध्ये झालेली प्राप्ती. आणि बजेट खर्च काय येणार, महसूल मध्ये झालेला खर्च प्लस काय भांडवल मध्ये झालेला खर्च. म्हणजे महसूल खर्च प्लस भांडवल खर्च केला तर एकूण बजेटमध्ये झालेला खर्च. म्हणजे बजेट तूट म्हणजे काय, तर बजेटमध्ये झालेला जो काय खर्च वजा काय बजेटमध्ये झालेली प्राप्ती. हे जर केलं आपण तर आपल्याला काय मिळेल, बजेट खर्च मिळेल. म्हणजेच एक प्रकारे सपोज बजेट खर्च काढायचा असेल, सपोज बजेटमध्ये किती 200 करोड आले असतील सरकारला, बजेटमध्ये किती आले असतील 200 करोड रुपये, आणि बजेटमध्ये आपला खर्च 200 करोड झाला आणि प्राप्ती झाली असेल सपोज किती 180 करोड झाली असेल सरकारला बजेटमध्ये प्राप्ती. आता प्राप्तीमध्ये काय येणार, महसूल मधली प्राप्ती बी येणार आणि भांडवली प्राप्ती बी येणार, आणि खर्चामध्ये काय येणार, महसुली खर्च बी येणार आणि भांडवली खर्च बी येणार. तर मग बजेट तूट किती झाली इथं म्हणायचं 20 करोड झाली. किती बजेट तूट होणार, 20 करोड. एक एक्झाम्पल घेऊन बजेट तूट. आता पुढे बघा, राजकोषीय तूट. राजकोषीय तूट म्हणजे काय, आता बजेट तूट ही कधीही झिरो असते, नेहमी झिरो असते, हे लक्षात असू द्या. आता हे कसं काय, बजेट तूट कधीही झिरो असते, हे कसं काय. आता सपोज बजेट तूट झिरो असते, 20 करोड राहणार नाही, बजेट तूट झिरो असते. कशी असते बघा, सपोज सरकारला 200 करोड रुपये काय झालेले असेल, प्राप्ती खर्च झाला असेल आणि 180 करोड रुपये प्राप्ती झाली असेल बघा, म्हणजे महसूल मधून भांडवल मधून. आता 180 करोड रुपये सरकारला कशा कशामधून प्राप्ती होणार आहे बघा, करामधून झाली, विनाकारामधून झाली, भांडवली प्राप्तीमध्ये काय आहे, नॉन डेब्ट म्हणजे दिलेली कर्ज माघारी आली, निर्गुंतवणूक करून प्राप्ती झाली. आता सरकारला 20 करोड कमी पडतात आहे, मग हे 20 करोड जे कमी पडले ते सरकार काय करतं, कर्ज घेतं, अंतर्गत असेल किंवा बाह्य. आणि मग काय होतं की 200 करोड रुपये आलं, हे किती आलं, 200 करोड रुपये प्राप्ती झाली आणि खर्च बी किती झाला सरकारचा, 200 करोड रुपये झाला.
सरकारचा खर्च सपोज दोन भांडवली खर्च आणि महसुली खर्च ही दोन्ही मिळून 200 करोड झालेला आहे आणि सरकारला किती करोड आले ते 180 करोडच आलेत असं समजून चला. मग सरकारला 180 करोड आले ते मग राहिले किती 20 करोड. 20 करोड आणखी सरकारला पाहिजे. मग सरकार काय करतं 20 करोडचं कर्ज घेतं. मग हे कर्ज कशामध्ये भांडवली प्राप्तीमध्ये कन्सिडर केलं जातं आणि मग त्याच्यामुळं 20 करोड ऍड केल्यामुळं बघा सरकारची प्राप्ती किती झाली. सरकारचा खर्च 200 करोड रुपये आणि सरकारची प्राप्ती बी किती झाली मग 180 प्लस 20 करोड जे कर्ज घेतलेलं आहे किती रुपये झाली 200 करोड रुपये सरकारची प्राप्ती झाली. म्हणजेच काय सरकारचं बजेट तूट किती आले 0. नेहमी बजेट तूट 0 येते. काय येते तर जेवढी सरकारची म्हणजे सरकारला प्राप्ती झाली आणि जेवढा खर्च झालाय जेवढं कमी पडतंय तेवढं सरकार काय करतं उधारी करतं आणि जेवढं उधारी सरकारने केलेली आहे तेवढी सरकार मग आणि ती उधारी केल्यामुळे ती प्राप्तीमध्ये ऍड केली जाते आणि नंतर मग जेवढा खर्च आणि प्राप्ती काय होती सेम दाखवली जाते आणि मग बजेट तूट काय येते 0 येते. आता राजकोषी तूट म्हणजे काय बजेट तूट अधिक उधारी. मी सांगितलं बजेट तूट किती येते नेहमी 0 येते आणि सरकारने उधारीमध्ये किती आणले 20 करोड आणले तर राजकोषी तूट किती येणार 20 करोड रुपये. राजकोषी तूट किती येणार 20 करोड रुपये आणि हा जो फॉर्म्युला सांगितला आहे सुकमाय चक्रवर्ती यांनी सांगितला. हा फॉर्म्युला समिती जी बनली होती 1997 ची त्यांच्यानुसार हा राजकोषी तुटीचा फॉर्म्युला वगैरे सांगितला आहे. हे झालं राजकोषी तूट. नंतर प्राथमिक तूट म्हणजे काय राजकोषी तूट वजा पूर्वीच्या कर्जावर दिलेले व्याज. आता बजेट तूट तुमच्याला राजकोषी तूट तुमच्या लक्षात आलं असेल. बजेट तूट अधिक काय जेवढी उधारी केली आहे तेवढी बजेट तूट नेहमी 0च असते आणि उधारी किती केली 20 करोड रुपये तर तेवढी राजकोषी तूट. आता प्राथमिक तूट काय तर राजकोषी तूट किती 20 करोड आहे आणि पूर्वीच्या कर्जावर दिलेले व्याज म्हणजे पूर्वीचं कर्ज जे काय सरकारने घेतलेलं आहे त्याच्यावर जे काय सरकार व्याज देतं हे कशामध्ये येतं महसुली खर्चामध्ये येतं. महसुली खर्च काय तर घेतलेल्या कर्जावर जे दिलं जातं ते व्याज. मग हे काय करायचं वजा करायचं. सपोज ते व्याज किती घेतलेल्या कर्जावर आहे ते 5 करोड देत असेल सरकार दरवर्षी तर हे 5 करोड जे काय घेतलेल्या कर्जावरचं व्याज आहे हे काय करायचं वजा केलं तर तुम्हाला काय मिळते प्राथमिक तूट मिळते. म्हणजे राजकोषीय तूट वजा पूर्वीचं जे कर्ज घेतलेलं आहे सपोज 5 करोड पूर्वी कर्ज घेतलं पूर्वीचं जे कर्ज घेतलं त्याच्यावर दरवर्षी 5 करोड व्याज देत असेल तर ते 5 करोड वजा केलं तर आपल्याला काय मिळेल प्राथमिक तूट किती मिळेल 15 करोड मिळेल. म्हणजे एक एक्झाम्पल लक्षात घेऊन चाला. ते आकडे खूप मोठं असतात पण आपण एक एक्झाम्पल तुम्हाला कन्सेप्ट लक्षात येण्यासाठी म्हणजे 5 तुटीचे प्रकार आपण बघितले महसुली तूट प्रभावी महसूल तूट बजेट तूट राजकोषीय तूट आणि प्राथमिक तूट. ह्याच्यामध्ये कोणाला काही डाऊट आहे का किंवा हे समजलं का समजलं असेल तर येस म्हणा. येस प्रसाद येस समजलं येस म्हणतात ओके. येस कारण ह्याच्यावर सगळा तुटीचा कन्सेप्ट डिपेंड आहे. इथून पुढे जर समजून घ्यायचं असेल तुम्हाला तर येस. हे तुटीचे प्रकार महसूल तूट म्हणजे काय प्रभावी महसूल तूट म्हणजे काय बजेट तूट म्हणजे काय राजकोषी तूट म्हणजे काय प्राथमिक तूट म्हणजे काय हे सगळं समजलं तरच पुढे समजेल. ओके सतीश वारकोटे म्हणताय प्रभावी तूट. आता प्रभावी महसूल तूट म्हणजे काय बघा प्रभावी महसूल तूट म्हणजे काय महसूल खर्च वजा महसूल प्राप्ती. सरकारला महसूल मध्ये किती खर्च झाला आणि सरकारला महसूल मध्ये किती प्राप्ती झाली हे वजा केलं आपण वजाबाकी तर महसूल तूट मिळते. सपोज 100 करोड प्राप्ती झाली आणि 20 करोड काय आपलं 80 करोड काय झाले आपलं प्राप्ती खर्च 100 करोड झाला आणि प्राप्ती 80 करोड झाली तर तूट किती झाली 20 करोड. आणि प्रभावी मध्ये काय करायचंय तर जे सरकार केंद्र सरकार काय करतं ग्रँटच्या स्वरूपात राज्यांना पैसा देतं त्यातली काही ग्रँट ठराविक जर त्या राज्यांनी किंवा त्या पंचायत राजला वगैरे दिली असेल तर त्यांनी काय केलं ती भांडवल तयार करण्यासाठी वापरली. भांडवल म्हणजे काय तर एखादी मालमत्ता वगैरे जसं हॉस्पिटल शाळा रोड वगैरे ह्याच्यासाठी वापरली गेली तर ती मालमत्ता काय करायची जेवढी काय वापरलेली त्याची रक्कम वजा केली तर तुम्हाला काय मिळतं प्रभावी महसूल तूट मिळतं. बजेट तूट राजकोषी तूट प्राथमिक तूट वगैरे पुढचं कन्सेप्ट. आता राजकोषी तूटचा आणखी एक फॉर्म्युला आपण तयार करू शकतो. बजेट तूट आधी काय उधारी बजेट तूट नेहमी 0 असते आणि उधारीमध्ये काय मी सांगितलं 20 करोड आणलं असतील तर काय तर राजकोषी तूट किती झाली 20 करोड. परंतु राजकोषी तुटीचा आणखी एक फॉर्म्युला सेम फक्त काय नाही केलं फक्त तो शी करून दाखवलेला आहे. एकूण खर्च वजा महसूल प्राप्ती आणि नॉन डेप्ट मध्ये भांडवली प्राप्ती. बघा एकूण खर्च
वजा काय करायचं, महसूल मध्ये झालेली प्राप्ती आणि नॉन डेप्ट मध्ये झालेली भांडवली प्राप्ती, म्हणजेच उधारी इथं कन्सिडर केलं नाही, केलं तर आपल्याला काय मिळते, राजकोषीय तूट मिळते. म्हणजे एकूण खर्च काय, तर महसूल मध्ये झालेला खर्च, भांडवल मध्ये झालेला खर्च, तो एकूण खर्च वजा काय, महसूल मध्ये झालेली प्राप्ती प्लस काय, नॉन डेप्ट म्हणजे काय, तर विना कर्ज न आणता झालेली प्राप्ती, ही जर वजा केली तर तुम्हाला काय मिळतं, राजकोषीय तूट. म्हणजेच काय राहतं, तर उधारी राहते, म्हणजे ही उधारी मिळणार. आलं लक्षात, उधारी ह्याच्यामध्ये काउंट केली नाही, म्हणजे डेप्ट, डेप्ट इथं काउंट केलेली नाही, म्हणजेच ती उधारी राहते. तेवढी जेवढी उधारी भारत सरकार करतं ना, तेवढी सरकारची काय असते, राजकोषीय तूट असं समजून चालायचं. बघा ग्राफ दिलेला आहे आता हा, बजेट 2020चं बजेट ठेवलं होतं, 19 आपलं 2021चं, हे जे 2021चं जे बजेट ठेवलं होतं त्याच्यामध्ये, त्याच्यानुसार बघा आता काही आकडे दिलेले आहेत बघा, हे 2020-21च्या बजेटनुसार आपली तूट किती होती हे सांगितलेलं आहे ह्याच्यामध्ये. आता बघा मागच्या 2008-9 पासून जर ट्रेंड बघितला, ही जी सगळ्यात वरची लाईन दिसते ना, ती फिस्कल डेफिसिटची आहे. फिस्कल डेफिसिट म्हणजेच काय, तर राजकोषीय तुटीची आहे. आता बघा राजकोषीय तुटी जीडीपीशी तुलना करून काढली जाते, जीडीपी पर्सेंटेज मध्ये. आता बघा इथं 2008-9ला 6.1% होती, नंतर आपली तूट वाढली 6.6 वर गेली, नंतर आपली तूट कमी झाली बघा 4.9% वर आली, कधी 2010-11ला. परत 2011-12ला तुटीचं तूट काय झाली, थोड्या प्रमाणात वाढली गेली, नंतर कारण सरकारचा इथं खर्च वाढला की तूट वाढणार, परत नंतर काय झालं, राजकोषीय तूट कमी 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 होत चालली बघा. 2011-12 नंतर कमी 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 होत होत 3.5 वर आली, 3.5% नंतर 3.4 वर आली जीडीपीच्या तुलनेत 2018-19ला. परत 2019-20चा आकडा आलं, हे 19-20चं ज्यावेळेस आकडा आलं त्यावेळेस किती, 3.8% राजकोषीय तूट होती आपली, 3.8%. आणि नंतर बघा बजेट 2020-21चं जे बजेट ठेवलेलं आहे, ह्या बजेटमध्ये सांगितलंय की येणाऱ्या वर्षासाठी, म्हणजे आता हे येणारं जे वर्ष आहे, ह्या वेळेस राजकोषीय तूट आपली किती राहू शकते, 3.5% राहू शकते जीडीपीच्या तुलनेत, असं सांगण्यात आलेलं आहे. हे आकडे फक्त जेवढं 2020-21 आहेत ना, एवढं फक्त तुमच्या लक्षात असू द्या, बाकी इकडचं आकडे लक्षात नसतील तरी चालतील, त्याला काही एवढं विचारणार नाही. पण एक्झामच्या दृष्टीने आपल्याला हे 2020-21च्या बजेटमध्ये काय प्रोजेक्शन केलं आहे, कोणतं किती सांगितलेलं आहे, हे फक्त लक्षात असू द्या. म्हणजे बजेट तूट किती सांगितलेलं आहे त्यांनी, आपलं राजकोषीय तूट किती सांगितलेले त्यांनी, 3.5%. नंतर महसूल तूट, रिव्हेन्यू डेफिसिट, ही सगळ्यात खालची लाईन आहे ती कोणते, रिव्हेन्यू डेफिसिटचे, ती किती राहू शकते, 2.7% राहू शकते सांगितली. नंतर त्याच्या खालची लाईन बघा, प्रभावी महसूल तूट, रिव्हेन्यू ही महसूल तूट बघितली आपण, महसूल तूटच्या खाली कोणती येते ही लाईन, ही प्रभावी महसूल तूटची येते. मग ही प्रभावी महसूल तूट किती, 1.8% राहू शकते सांगितलेलं आहे 2020-21 साठी बाकीत केलंय म्हणजे. आणि नंतर प्राथमिक तूट, प्राथमिक तूट किती, 0.4% राहू शकते असं सांगण्यात आलेलं आहे. हे त्याच्या आधीचं आकडा आहे. आणि ह्याच्यावर आपल्याला लक्षात येते सगळ्यात जास्त काय असते, वित्तीय तूट, राजकोषीय तूट असती किंवा तिला वित्तीय तूट म्हटलं तरी चालेल. नंतर असते ती महसूल तूट असते बघा 2 नंबरला, त्याच्यापेक्षा कमी, त्याच्यापेक्षा कमी जी असते ती इफेक्टिव्ह रिव्हेन्यू डेफिसिट किंवा काय, प्रभावी महसूल तूट. आणि त्याच्यापेक्षा सगळ्यात कमी असते ती कोणती असते, सरकारची प्राथमिक तूट असते. असं उतरत्या क्रमाने वगैरे कधी विचारू शकतात एक्झामला, हे बी तुमच्या लक्षात असू द्या. हा ग्राफ आहे बघा, बजेटमध्ये ज्यावेळेस ठेवला होता त्यावेळेस ग्राफ दिला होता तो. हा करा सॉल्व क्वेश्चन. अर्थसंकल्पीय तूट म्हणजे बजेट तूट किंवा बजेट डेफिसिट.
बघा, वर्षा, परत भावना विघ्ने, दीपक ससे, ओप्पो, जान्हवी पितळे, एवढ्यांचा आन्सर बरोबर आहे. बाकीच्यांनी ट्राय केलेलं आहे आणि ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. मी परत एकदा सांगतो बघा. आता काय म्हणलेलं आहे बघा, जोड्या लावा. ASO 2015चा क्वेश्चन आहे. थोडक्यात लक्षात ठेवा. आता बघा, आता जाता वेळ, आता क्वेश्चन बघता वेळेस कसं, एकूण प्राप्तीपेक्षा एकूण खर्चाच्या अधिक आहे. बघा, पहिले ह्या साईडने आपण जाऊ. एकूण प्राप्तीपेक्षा एकूण खर्चाच्या अधिक, म्हणजे एकूण प्राप्ती वजा एकूण खर्च किंवा एकूण खर्च वजा एकूण प्राप्ती केलं तर काय येतं, आपल्याला काय मिळतं? एकूण खर्च, सरकारचा एकूण खर्च वजा एकूण प्राप्ती केलं तर काय मिळणार आपल्याला? सांगा बरं एकदा, काय मिळेल आपल्याला? एकूण प्राप्ती वजा एकूण खर्च केलं तर काय मिळेल? बजेट डेफिसिट. बरोबर, बजेट डेफिसिट. आता बघा, एकूण प्राप्ती वजा एकूण खर्च, एकूण प्राप्ती वजा एकूण खर्च, आपलं एकूण खर्च वजा एकूण प्राप्ती केला, आपण आताच बघितलं होतं. बजेट तूट म्हणजे काय? बजेट खर्च वजा बजेट प्राप्ती. आणि बजेट प्राप्ती खर्च म्हणजेच काय, तर एकूण जो काय झालेला सरकारचा खर्च आहे एकूण झालेली प्राप्ती म्हणजेच काय, भांडवली प्राप्ती असेल, खर्च असेल, महसुली खर्च असेल, वजा काय, महसुली प्राप्ती असेल, भांडवली प्राप्ती असेल. म्हणजेच बघा, तर बजेट ही झालं म्हणजेच काय, बजेट तूट झालं. आणि बजेट तूट म्हणजेच काय, अर्थसंकल्पीय तूट. आपण बजेट आणि अर्थसंकल्पीय एकच टर्मिनॉलॉजी. म्हणजे अर्थसंकल्पीय तूटला काय येणार? 1 येणार. ब ला 1 येणार. कुठं कुठं आहे ब ला 1? इथं आहे, इथं आहे, म्हणजे हे 2 तर गेलं निघून. ब ला 1 येणार, हे तर तुमच्या लक्षात आलं. अर्थसंकल्पीय तूट. आता महसुली तूटचा फॉर्म्युला तर माहित आहे, महसूल प्राप्ती वजा महसूल खर्च. इथं कुठं लिहिलेलं आहे बघा, महसुली उत्पन्नापेक्षा महसूल खर्च अधिक असणे. म्हणजेच काय, महसुली खर्च वजा महसुली उत्पन्न. म्हणजे 2 नंबरचा ऑप्शन कशासाठी येणार आहे? महसुली तूटसाठी येणार आहे. महसूल खर्च वजा महसूल उत्पन्न, म्हणजे महसूल उत्पन्नापेक्षा महसूल खर्च ज्यादा असतो इथं. म्हणजे त्यावेळेस काय होते, महसूल तूट होते. म्हणजे महसूल खर्च वजा महसूल उत्पन्न काय येणार? महसुली तूट. 2 ला काय आहे? क ला 2 आहे. क ला 2 कुठं कुठं आहे? इथं आहे, इथं आहे, इथं आहे का नाही? म्हणजे बघा, हा गेला, हा गेला, हा तर ऑलरेडीच गेला होता, त्याच्यामुळे हे बी गेला. राहिला कोणता? 1 नंबरचा. म्हणजे तुम्हाला 2 जरी माहित असतं तर तुम्हाला 1 नंबरचा ऑप्शन डायरेक्ट बरोबर आला असता. 2 गोष्टी माहित असतात तरी. आलं का लक्षात? एकूण प्राप्ती वजा एकूण खर्च केला तर काय मिळालं आपल्याला? अर्थसंकल्पित तूट. आणि महसुली तूट काय? महसूल प्राप्ती वजा महसुली खर्च. मग ह्याच्यासाठी 2 येणार, क ला 2 येणार. मग क ला 2 कुठं आहे? इथं आहे आणि इथं 1 आहे. पण हे तर ऑलरेडी आपला काय झालेलं, कॅन्सल झालेला आहे. म्हणजे राहिला कोणता? फक्त हाच राहिला, हा गेला. म्हणजे मग राहिलं काय? 1 नंबरचा ऑप्शन काय आपला बरोबर आलेला आहे. तरी पुढचं बघू आपण, राजकोषी तूट. राजकोषी तूट म्हणजेच काय, तर मी सांगितलं होतं, दुसरा एक फॉर्म्युला सांगितलं होता राजकोषी तूटाचा. एकूण खर्च वजा काय, महसुली प्राप्ती आणि नॉन डेप्ट मध्ये झालेली भांडवली प्राप्ती. मग काय, एकूण खर्चाचा एकूण प्राप्तीवरील अधिकांश वजा, आता हे कशामध्ये येणार बघा, कुठे गेलं? राजकोषी तूट. अला ती एकूण खर्चाचा एकूण प्राप्तीवरील अधिकांश वजा कर्ज. म्हणजेच जे कर्ज वगैरे आहे ते काय करायचे, तर वजा करायचे. म्हणजे नॉन डेप्ट मध्ये एकूण खर्च वजा काय, महसुली प्राप्ती आणि नॉन डेप्ट मध्ये झालेली भांडवली प्राप्ती. कुठे गेलं? हा. आणि प्राथमिक तूट. प्राथमिक तूट म्हणजे काय, एकूण खर्चाचा एकूण प्राप्तीवरील अधिकांश, म्हणजे एकूण प्राप्तीवरील अधिकांश वजा काय, कर्ज व व्याज देयता. म्हणजे पूर्वी जे घेतलेले कर्ज आहे त्याच्यावर जे व्याज वगैरे दिलं जातं ते प्राथमिक तूट मध्ये. राजकोषी तूट म्हणजेच काय, पूर्वीच्या कर्जावर दिलेले व्याज, हे सगळ्यात शेवटी येणार. म्हणजे एकूण प्राप्तीवर अधिकांश वजा कर्ज वजा व्याज देयता. म्हणजे कसं, तर एकूण खर्च बघा, एकूण खर्च वजा काय, एकूण प्राप्ती. आणि ह्याच्यामध्ये कर्ज जे आहेत, कर्ज कन्सिडर केली जात नाही. म्हणजे कर्ज ह्याच्यामध्ये नव्हती बघा. दुसऱ्या फॉर्म्युल्यामध्ये मी सांगितलेलं, महसूल खर्च एकूण खर्च प्लस एक म्हणजे महसूल प्राप्ती आणि नॉन डेप्ट मध्ये झालेली भांडवली प्राप्ती फक्त. म्हणजेच काय, तर ह्याचाच अर्थ काय होतो, ह्याचाच एकंदरीत अर्थ काय होतो, तर एकूण प्राप्ती झालेली आणि एकूण जी काय झालेली प्राप्ती आहे ती वजा काय, कर्ज.
म्हणजे कर्ज इथं घेतलेली नाहीत बघा, महसूल प्राप्ती आणि भांडवल मधली कुठली, फक्त नॉन डेप्ट मध्ये झालेली प्राप्ती, म्हणजे ही भांडवल मधली कोणती, नॉन डेप्ट मध्ये झालेली प्राप्ती. कर्ज घेतलंय का नाही, म्हणजे कर्ज वजा केलेला आहे एकूण प्राप्तीमध्ये, म्हणजे एकूण प्राप्ती वजा कर्ज आणि एकूण खर्च इथे येणार. म्हणजे एकूण खर्चाचा एकूण प्राप्तीवरील अधिकांश वजा कर्ज, आणि इथं काय, एकूण खर्चाचा एकूण प्राप्तीवरील अधिकांश वजा कर्ज म्हणजेच काय, तर महसुली तूट, आणि वजा काय, प्राथमिक तूटसाठी काय, तर इथं फक्त त्याच्यामधून पहिले घेतलेलं कर्ज आहे त्याच्यावरती दिलं जाणारं व्याज द्यायचा. ठीक आहे, हा क्वेश्चन सॉल्व्ह करा. ओपो, श्रेयश, दीपक, परत ऋषिता, प्रसाद, एवढ्यांचा आन्सर काय आहे, बरोबर आहे. आता सोपा क्वेश्चन होता, असा काय, हा काय हार्ड नव्हता, मी इथंच सांगितलेलं बघा मागे, कुठं सांगितलेलं, राजकोषी तूट काय, बजेट तूट अधिक उधारी, हे कुणी सांगितलेलं आहे, सुकमाय चक्रवर्ती समितीने. कशा संदर्भात आहे, राजकोषी तुटी संदर्भात आहे. बस एवढं जरी माहित असतं तर तुम्हाला एक क्वेश्चन सुटला असतं. सुकमाय चक्रवर्ती समितीच्या शिफारसीनुसार वास्तव तुटीच्या संकल्पनेचे योग्य अर्थ बोधून होण्यासाठी खालीलपैकी कोणती संकल्पना योग्य आहे, कोणती, राजकोषी तूट. ठीक आहे, पुढचा घ्या. ममता, ऋतुजा, परत सतीश, तिघांचा आन्सर बरोबर आहे. बघा, अयोग्य जोडी ओळखा म्हणलेला आहे. इकडे दिलेला आहे राजकोषीय निर्देशक, त्याच्यामध्ये राजकोषीय तूट, महसुली तूट, प्रभावी महसुली तूट आणि प्राथमिक तूट दिलेले आहे. इकडे अंदाजपत्रकातील अनुमान 2020-21 सकल उत्पन्नाच्या टक्केवारीनुसार काय सांगितलेलं आहे, राजकोषीय तूट किती सांगितलेले, प्रोजेक्ट केलेले 3.5%, बरोबर आहे. महसुली तूट 2.7%, बरोबर आहे. प्रभावी महसूल तूट 1.8%, बरोबर आहे. प्राथमिक तूट 1.0, नाही, हे नाही बरोबर.
म्हणजे ड जे आहे ते ऑप्शन बरोबर आहे. बघा आता आपण ग्राफ बघितला होता, त्या ग्राफ मध्येच तुम्हाला सांगितलं होतं इथं बघा 3.5%, 2.7% प्रोजेक्ट केलेली, 1.8% आणि इथं 0.4 पाहिजे होतं. सगळ्यात जी प्राथमिक तूट होती ती त्या ग्राफ मध्ये. प्राथमिक तूट काही तर 0.4 असायला हवी होती. ठीक आहे, असो. आता बघा पुढं लॅफर कर एक अमेरिकन इकॉनॉमिस्ट होते, आर्थर लॅपर म्हणून. ह्यांनी हा कर सांगितलेला आहे. आता एका साईडला बघा टॅक्स मध्ये, करामध्ये सरकारला काय होतं, पैसा येतो एका साईडला, आणि एका साईडला टॅक्स रेट बघा, टॅक्सचा दर. या साईडला जो एक्स ऍक्सिस आहे आपला ना, तो टॅक्सचा दर आहे तर समजून चला, आणि वाय ऍक्सिस आहे तो काय, करामध्ये पैसा येणारा. सपोज सरकारने 1 2 3 असं 10 5 10 15 20 25 असं करत जावा इकडं, म्हणजे, आणि इथं 100 येईल, 100%. इथं जाईल त्यावेळेस 100% टॅक्स, इथं असेल त्यावेळेस किती, 0% टॅक्स. बघा इथं 0% टॅक्स, आणि ह्याच्या मध्ये म्हणजे 100च्या आणि 0च्या मध्ये काय असेल ते येईल ते. आता बघा ज्यावेळेस 0% टॅक्स लावला जातो, त्यावेळेस सरकारला महसूल मध्ये किती पैसा येणार, 0 रुपये येईल. सरकारला काय येईल का, नाही. म्हणजे हा जो कर आहे बघा, हा कुठे येणार, इथं 0 वर येणार. ही वाय ऍक्सिस आहे हा वरचा, हा कशाचा आहे, सरकारला महसूल मध्ये किती पैसा येते. सपोज इकडे 10 20 30 40 करोड 50 करोड असं काही येत असेल, 10 करोड 20 करोड 30 करोड म्हणा, इथं इथं समोर गेल्यावर किती 40 करोड येत असेल, पुढे गेल्यावर सरकारला इथं 50 करोड मिळत असेल, याच्या वरती गेल्यावर. आता जसं जसं सरकार कर वाढवायला लागलं, सपोज सरकारने इथं 10% कर लावला, सरकारला काय ठराविक इथं आला असेल एवढा एवढा रक्कम करामध्ये. म्हणजे इथं काय आले असेल, सपोज इथं सरकारला 15 करोड रुपये आले असतील म्हणा, 15चा आकडा असेल, इथं 20 असेल तर इथं वरती थोडा टॅक्स वाढवला तर सरकारला आणखी जास्त करामध्ये पैसा येईल. थोडा टॅक्स वाढवला तर सरकारला त्याच्यापेक्षा आणखी करामध्ये जास्त पैसा येईल. आणखी इथं काहीतरी एक पीक पॉईंट आला, इथं एवढा टॅक्स वाढवला, सपोज काय ठराविक 25-40% इथं असेल सपोज, आणि 40% केला इथं टॅक्स, आणि 40%ला काय झालं, सरकारला एकदम जास्त टॅक्स मध्ये पैसा मिळाला. ज्यावेळी 40% कर होता, किंवा 30% म्हणा, एवढ्यावर नाही मिळणार, एवढं जास्त वाढवलं एवढा सरकारला पीक नाही मिळणार कधी कोणत्या करामध्ये. 30%ला सरकारला एकदम जास्त करामध्ये पैसा आला, आणि सपोज सरकारने परत कर वाढवायला सुरुवात केली, 35 50 60%, तर परत करामध्ये येणारा पैसा कमी 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 व्हायला लागला. कारण लोक काय होणार, कर भरणारच नाही, चुकवाचुकी करणार का, तर एवढं कर आलेली सगळी रक्कम जर करामध्येच भरायची, तुम्ही जे काय उत्पन्न करताय त्यातली सगळी रक्कम करामध्ये भरायची म्हटलं तर लोक भरतील का, नाही. आणि अशी कंडिशन आली सरकारने 100% जे काय तुम्ही करताय ते सगळं टॅक्स मध्ये, तर कुणी उत्पन्न घेईल का, कशाचं नाही घेणार. कारण म्हणणार आपल्याला काहीच मिळत नाही, सगळं काय घ्यायचंय ते कुणाला द्यायचंय, सरकारला द्यायचंय. त्यावेळेस लोक काय करतील मग, तर टाळाटाळ कर, म्हणजे उत्पन्न वगैरे घेणार नाहीत. अशा वेळेस काय होईल मग, परत 0% सरकारला टॅक्स मिळेल, आणि ज्यावेळेस 0% असेल त्यावेळेस सरकारला महसूल 0 रुपये मिळेल, आणि ज्यावेळेस टॅक्स 100% होईल त्यावेळेस बी सरकारला महसूल कसा होईल, 0च मिळेल. म्हणजे ठराविक सीमा असती, ह्याच्या पलीकडे गेलं सरकार तर काय होतं की लोक टॅक्स भरत नाही, चुकवा करतात, टाळाटाळ करतात. मग अशा वेळेस काय होतं, कर एका ठराविक मर्यादेपेक्षा जास्त लावल्यास करामध्ये येणारी महसूल काय व्हायला लागली बघा, कमी 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 होत जाते, कमी कमी महसूल येते करामध्ये येणारी जी आहे ती. हे कोणी सांगितलं होतं, अर्थर लॅपर. हे होते कोण, अमेरिकन इकॉनॉमिस्ट यांनी सांगितलं होतं, आणि त्यांचा हा लेफर कर म्हणलं जातं, किंवा लॅपरच कर. लॅपर कर नुसार बघा तुटीचे, आता तूट होती, मग या तुटीचे परिणाम काय होतात बाबा, सरकार तूट करतं मग ह्याचे वेगवेगळे परिणाम होतात. लॅपर कर नुसार बघितलं तर लोक कराची काय करतात, टाळाटाळ करतील जर जास्त कर लावलं तर, आणि जेव्हा कर एका ठराविक मर्यादेपेक्षा काय होतात, जास्त लावले जातात. आणि हे सरकार का लावतं कर जास्त, तर मग ही झालेली तूट भरून काढण्यासाठी सरकारला कुठून ना कुठून तरी पैसा पाहिजे. मग सरकार काय करतं, कर वाढवतं, आणि सरकारने कर वाढवल्यावर लोक काय करणार, टाळाटाळ करणार. मग ते लोकांनी टाळाटाळ केल्यावर मग काय होईल, तर सरकारला परत टॅक्स मध्ये काय होईल, पैसा करामध्ये काय होईल, कमी येईल. म्हणजे त्याच्यामुळे कराची सुद्धा एक ठराविक काय करावं लागते, सीमा ठेवावी लागते. हे लॅपर करने सांगितलेलं आहे. दुसरा परिणाम जर तुटीचा म्हटलं तर काय होतं, इकॉनॉमिस्ट डेव्हिड रिकॉर्ड म्हणून होते बघा. डेव्हिड रिकॉर्ड हे एक इकॉनॉमिस्ट होते, यांनी सांगितलं, त्यालाच रिकार्डियन तुल्यता किंवा रिकार्डियन इक्विव्हॅलन्स असं म्हटलं जातं. जेव्हा सरकार जास्तीत जास्त तूट करतं, बघा अशी कंडिशन झाली की सरकार जास्त तूट करायला लागलेलं आहे, सरकारचा खर्च ज्यादा वाढलेला आहे, लोक काय म्हणतात, भविष्यात जाऊन सरकार टॅक्स भरपूर लावणार, कारण ही तूट सरकारला भरून काढायची. मग अशा वेळेस लोक काय करतात, जास्तीत जास्त बचत करायला बघतात.
काय होतात, बचत करतात, खर्च करत नाही. आणि बचत करतात जास्तीत जास्त अशा वेळेस लोक, कारण मग बचत केल्यामुळे काय होतं, मग लोकांनी बचत केल्यामुळे गुंतवणूक होत नाही, किंवा म्हणजे एक प्रकारे काय होतं, खरेदी केली जात नाही, मग त्या मागणी वाढत नाही मार्केटमध्ये, मग मंदीची समस्या वगैरे अशा सगळ्या गोष्टी काय होत्यात, जाणवू लागतात. म्हणजे इकॉनॉमीवर काय होतं, एक अप्रत्यक्षरित्या परिणाम वगैरे होतो, असा अर्थ डेव्हिड रिकॉर्डरने सांगितलेला आहे, जर सरकारने जास्त तूट केली मर्यादेपेक्षा जास्त. परत हासकारी प्रभाव बी एक म्हणजे आढळून येतो, क्राउडिंग आउट ऑफ इफेक्ट. म्हणजे सरकारने जास्त उधारी केल्या, सरकार उधारी कुणाकडून आणणार, आरबीआय कडून आणणार, बँकांकडून उधारीमध्ये पैसा घेणार, परत काही एलआयसी असेल ह्यांच्याकडून उधारी, एनबीएफसी नॉन बँक असतील ह्यांच्याकडून उधारीमध्ये पैसा सरकार आणणार. मग सरकारने हा सगळा पैसा उधारीमध्ये आणला सपोज, मग सरकार हे सगळं उधारी इकडून तिकडून करणार, मग सरकारने हा उधारी केल्यामुळे काय होणार, खाजगी बाजारात उधारी करण्यासाठी पैसाच राहणार नाही. म्हणजे खाजगी कंपन्यांना उधारीमध्ये पैसा पाहिजे असेल तर ते कुठून आणणार, ते काय होणार नाही, त्यांना पैसाच राहणार नाही. जर बँकांकडे जावं तर बँकांकडचा सगळा पैसा उधारीमध्ये कोण नेला, सरकारने नेला. एलआयसी कडे जावं तर त्यांनी बी, म्हणजे नॉन बँक असेल, एनबीएफसी असतील त्यांच्याकडे जावं तर त्यांच्याकडून बी पैसा उधारीमध्ये कोण नेला, सरकारने नेला. म्हणजे काय होतंय, तर खाजगी बॉरोवर आहे त्यांना पैसा इकॉनॉमी मधून काय होत नाही, उधारीमध्ये अवेलेबल होत नाही. त्याच्यामुळे नवीन नवीन फॅक्टरी असतील त्या तयार होत नाहीत, आणि नवीन नवीन म्हणजे फॅक्टरी तयार झाली नाही, कारखाना तयार झाला नाही, तर परत लोकांना जॉब वगैरे मिळत नाहीत, मग बेरोजगारीची समस्या, हे सगळं काय होतं, तुटीचं परिणाम घडून येतात इकॉनॉमीमध्ये. नंतर काय होतं, वित्तीय दमन होतं, फायनान्शियल रिप्रेशन. आता सपोज एलआयसी, आणि एलआयसी ची जर रक्कम सरकारने उधारीमध्ये नेली, तर सरकार असं एलआयसी वाल्यांना काय 10 आणि 20% व्याज देणार नाही. सरकार काय म्हणेल, 5% व्याज दिलं आम्ही, किंवा 6% दिलं म्हणाल, 7% दिलं म्हणाल, लय झालं. मग 6% व्याज दिलं तर ही एलआयसी वाली, मग खाली ज्यांच्याकडून त्यांनी एलआयसी वाल्यांनी ठेवी घेतलेले आहेत, त्या ठेवीदारांना किती देईल, 4% देईल, 2% देईल. म्हणजे ठेवीदार जे आहेत त्यांना योग्य रिटर्न मिळेल का, नाही मिळणार, कारण त्यांना मग ठेवीदारांना आपल्या ठेवीवर काय होत नाही, मग त्याच्यामुळं योग्य मोबदला मिळत नाही. जर सपोज या एलआयसीनं तीच गुंतवणूक कुठे केली असती, कंपन्यांच्या बॉन्डमध्ये, तिथं जवळजवळ 10-15% काय होतं, एलआयसीला रिटर्न मिळतोय. कंपन्यांच्या शेअर मध्ये गुंतवणूक केली तर तिथं एलआयसीला चांगला रिटर्न मिळेल. मग अशा वेळेस जे ठेवीदार आहेत त्यांना बी त्याचा मोबदला कसा होईल, चांगला मिळेल. म्हणजेच काय होतं, अशा वेळेस ज्यावेळेस सरकार उधारी करतं त्यावेळेस काय होतं, वित्तीय दमन होतं. म्हणजेच काय, तर ठेवीदारांना आपल्या ठेवीवर योग्य मोबदला मिळत नाही. म्हणजेच काय, तर फायनान्शियल रिप्रेशन होतं एक प्रकारे. सरकारने जास्तीत जास्त उधारीमध्ये केली तर अशा एक सॉव्हरेन रेटिंग, म्हणजे अशा जगामध्ये एक आंतरराष्ट्रीय रेटिंग देणाऱ्या कंपन्या असतात, ह्या काय करतात, तर सॉव्हरेन रेटिंग काय करतं, सरकारचं कमी करतं. म्हणजे ट्रिपल ए रेटिंग असेल, आता अमेरिकेचं अमेरिकेचं जे ट्रेझरी बिल वगैरे असतात, म्हणजे बॉन्ड वगैरे असतात, की त्यांना उधारीमध्ये पैसा पाहिजे असेल तर त्याच्यामध्ये जर त्यांची रेटिंग ट्रिपल ए असते, म्हणजे इथं रिस्क काहीच नाही. परंतु भारत सरकारने जास्तीत जास्त तूट केल्यामुळे भारत सरकारची काय होती, रेटिंग कमी होती. म्हणजे डबल बी अशा ह्याच्यामध्ये रेटिंग मध्ये टाकलं जाईल आपल्याला, किंवा डबल बी ए वगैरे म्हणा, ह्या रेटिंग मध्ये आपल्याला काय करतात, ह्या सॉव्हरेन रेटिंग देणाऱ्या कंपन्या टाकतात. म्हणजे आपली रेटिंग काय केली जाते, कमी केली जाते सरकारची. म्हणजे कशामुळे, तर सरकारने जास्तीत जास्त तूट केल्यामुळं. आणि त्याच्यामुळे काय होतं, सरकारला जर परत उधारीमध्ये पैसा पाहिजे असेल तर काय होतं, विदेशातून आणायचं म्हणलं वगैरे कुठून, तर काय म्हणलं जातं, की त्यावेळेस जर रेटिंग चांगली असेल तर 10% व्याजाने बी त्या भारत सरकारला कोणी पैसा उधारीमध्ये दिला असता. परंतु रेटिंग चांगली नसल्यामुळे मग काय म्हणणार, आम्हाला जास्त व्याज द्या, कारण तुमच्या इथं गुंतवणूक करायला आम्हाला कसं आहे, रिस्क आहे. म्हणजे भारत सरकारमध्ये, म्हणजे भारत सरकारला उधारीमध्ये पैसा देणं रिस्क आहे, कारण परत माघारी येतोय नाही येतोय. म्हणजे ह्या सगळ्या समस्यामुळे ह्याच्यामुळे काय म्हणलं जातं, सॉव्हरेन रेटिंग बी काय केली जाते, आपले कमी होते, जर सरकारने जास्तीत जास्त तूट केली तर. हे सगळं तुटीचे काय होतात, एक प्रकारे एकंदरीत परिणाम होतात. मग ह्याच्यावर उपाय बी करणं गरजेचं आहे. मग यासाठी काय केलं जातं, राजकोषीय एकत्रीकरण केलं जातं. म्हणजेच काय म्हटलं जातं, फिस्कल कॉन्सॉलिडेशन. हे तूट होऊ नये म्हणून. म्हणजेच काय, तर सरकारला खर्च कमी करावा लागतो स्वतःचा. मग काय, मग सरकारला खर्च कमी करायचा आहे म्हणजे काय, असं विमानाने फिरायचं नाही, अशा एकदम हायपाय गाड्यामध्ये फिरायचं नाही, असं म्हणजे एक प्रकारे सांगितलं. कसं तर जास्त नवीन गाड्यांची खरेदी करायची नाही, किंवा नवीन ट्रिप्स वगैरे असतील तर ते बी कमी करायच्या. काय असेल ते व्हिडिओ कॉन्फरन्सने आंतरराष्ट्रीय, म्हणजे या देशातून त्या देशात जायचं असेल तर, म्हणजे असं वेगवेगळ्या मार्गाने. एक एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं मी, एलपीजी वर सबसिडी देतं सरकार, ती कमी करायची. पेट्रोल डिझेलवर पहिलं सबसिडी द्यायचं वगैरे सरकार, ते बी कमी करा, म्हणजे ती बंद केली आता सध्याला. पण जे काय देत होतं ते बी, म्हणजे जे काय सबसिडी वगैरे देतं सरकार, ते बी कमी करायचे. म्हणजे सरकारने एकंदरीतपणे काय करायचं, आपलं राजकोषी एकत्रीकरण करायचं. म्हणजेच काय करायचं, तर सरकारनं आपला खर्च कमी करायचा, असं एक प्रकारे सांगितलं जातं.
आता बघा हे झालं राजकोषीय एकत्रीकरण. मग आता नंतर आहे टॉपिक तो फिस्कल स्टिम्युलस दिला जातो. आता बघा इकॉनॉमीमध्ये ज्यावेळेस फिस्कल स्टिम्युलस किंवा राजस्व प्रोत्साहन कधी दिलं जातं, ज्यावेळेस इकॉनॉमीमध्ये मंदीची समस्या असते. अशा वेळेस मंदीची समस्या, आता जेव्हा अर्थव्यवस्थेत मंदी असते तेव्हा सरकार काय करतं, कमी करतं सरकार. मग फिस्कल स्टिम्युलस म्हणजे काय, तर मंदीतून इकॉनॉमीला काय करायचं, बाहेर काढायचंय. मग अशा वेळेस सरकार काय करतं, करामध्ये सूट देतं थोडंसं. आता बघा जसं की करामध्ये वगैरे सूट दिले होते, आत्मनिर्भर भारत अभियान वगैरे आलं होतं, याच्यामध्ये करामध्ये वगैरे काय केले, सूट दिली थोड्या प्रमाणात. मग मंदीतून अर्थव्यवस्थेला बाहेर काढण्याचं सरकार काय करतं, करामधून सूट देतं. सरकारी खरेदी वाढवतं सरकार थोडंसं, म्हणजे जे लोक खरेदी करत नसतील बाबा कंपन्यांचा माल वगैरे म्हणा, तर ते सरकार आपलं स्वतः काय करते, खरेदी वगैरे वाढवतं. त्याच्यामुळे काय होईल, डिमांड तयार होईल. डिमांड झाल्यामुळे काय होईल, किमती वाढतील. किमती वाढल्यामुळे अर्थव्यवस्था थोडीशी मंदीतून बाहेर येईल. त्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये मागणी अर्धी वृद्धी होण्यास मदत होते. म्हणजे सरकार वेगवेगळ्या मार्गाने हे फिस्कल स्टिम्युलस वगैरे देण्याचं काम करतं मंदीच्या काळामध्ये. आता FRBM ऍक्ट, सरकारची जी तूट आहे ती मेंटेन ठेवण्यासाठी महत्वाचा कायदा म्हणजे FRBM ऍक्ट आहे, 2003 ला आणला. फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट ऍक्ट 2003 चा आहे. का तर सरकार तूट करतंय, मग ती सरकारची एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे किंवा ते बजेट मॅनेजमेंट करण्यासाठी की सरकारने आपली तूट कमी करावी, ह्याच्यासाठी हा FRBM कायदा आणला 2003 ला. सुरुवातीला टार्गेट जे होतं ह्या FRBM ऍक्टचं, ते 2008 पर्यंत टार्गेट होतं. म्हणजे 2008 पर्यंत सरकारने काय करायचं, आपली जी राजकोषीय तूट आहे ती 3% पर्यंत आणायची जीडीपीच्या. किती, 3% पर्यंत. आणि राज्यांनी त्यांच्या बजेटमध्ये, त्यांच्या बजेटनुसार बघितलं तर राज्यांनी त्यांची किती आणायची, त्यांचा ग्रॉस, आता आपल्या देशाचा काय असतो ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, तसं राज्यांचा असतो ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रोडक्ट, त्यांचं इन्कम वगैरे म्हणजे राष्ट्र उत्पन्न कॅल्क्युलेट करण्यासाठी. मग राज्यांनी त्यांच्या जीएसडीपीच्या 3% आणायची आणि केंद्राने किती आणायची, 3% जीडीपीच्या. एवढी तूट काय करायची, राजकोषीय तूट काय करायची, कमी करायची. प्राथमिक तूट 0% करायची जीडीपीच्या केंद्राने आणि जीएसडीपीच्या कोणी राज्यांनी. हे कधी सांगितलं, 2008 पर्यंत. काही राज्यांनी त्यांचं टार्गेट पूर्ण केलं, परंतु केंद्र सरकारला जर बघायला आलं तर केंद्र सरकार आपलं टार्गेट काय करू शकलं नाही, पूर्ण करू शकलं नाही. म्हणून परत कायद्यामध्ये दुरुस्ती, परत काय सांगितलं, 2008चं 2012 2015 असंच चालू राहिलं. नंतर 2008 नंतर म्हणजे कालांतराने कायद्यात दुरुस्ती करून नुसती डेडलाईन वाढवण्यात आली वगैरे. म्हणजे हे काय टार्गेट केंद्र सरकारला काय करता आलं नाही, पूर्ण करता आलं नाही. म्हणून FRBM पॅनल बसवला NK सिंग यांच्या अध्यक्षतेखाली. कधी, 2016-17 ला. आता हे FRBM पॅनल बसवलं. हे FRBM पॅनलच्या काही शिफारशी आल्या. ह्या शिफारशीमध्ये काय सांगितलं, तर FRBM कायद्यात रद्द करून एक नवीन कायदा आणा, असं NK सिंगने सांगितलं. नंतर एक इस्केप क्लॉज आणा, म्हणजे जसं काय तर युद्ध झालं, दुष्काळ झाला, आर्थिक मंदी आली, या काळात सरकारला थोडंसं जे काय टार्गेट आहे ते सरकार काय करू शकतं, ओलांडू शकतं. सपोज सरकारला टार्गेट दिलं असेल एवढं, 3.5% काय करायची तुमची फिस्कल डेफिसिट एवढ्या एवढ्या कालावधीत म्हणजे पर्यंत झाली पाहिजे, तर सरकार एखादी म्हणजे असं युद्ध झालं, दुष्काळ परिस्थिती आली, आर्थिक मंदी आली, तर अशा काळामध्ये सरकारचा खर्च वाढणार. मग अशा काळात सरकारने जरी थोडं टार्गेट उलंडलं तरी काही प्रॉब्लेम नाही, असं NK म्हणणं होतं. म्हणजे तरी दिलेले राहत 0.5% काहीतरी दिलेले आहे, जीडीपीच्या दिलेले आहे बघा, की तेवढं ओलांडू शकतात. परत स्वतंत्र एक राजकोषीय परिषद, फिस्कल काउन्सिल वगैरे आणा, असं बी सांगितलं. परत म्हणजे ह्याच्यावर देखरेख ठेवण्यासाठी वगैरे. परत फिस्कल रोड मॅप तयार करा 2017 पासून ते कितीचा, 2023 पर्यंतचा. म्हणजेच केंद्राचा जो डेप टू जीडीपी आहे ना, कर्ज, केंद्राचं जीडीपीच्या तुलनेत जर कर्ज आहे ना, जे काय कर्ज केंद्राने घेतलेलं आहे ते किती, 40% पेक्षा कमी आणा. परत राजकोषीय तूट आहे ती किती, 2.5% वर आणा, असं बी सांगितलं. कुणी, ह्या पॅनलनी सांगितलं, FRBM पॅनलनी. महसूल तूट आहे ती 0.8% पर्यंत आणा. हे पॅनलनी काय केलं, वेगवेगळ्या शिफारशी केल्या FRBM पॅनलनी बघा, जो 2016 ला बसवला होता. सरकारने काय हे सगळे ऍक्सेप्ट केलं नाही, ठराविक ऍक्सेप्ट केल्या. बजेट 2018 मध्ये सरकारने FRBM मध्ये काय केली, दुरुस्ती केली आणि नवीन टार्गेट ठरवलं. सांगितलं 2024-25 पर्यंत आम्ही राजकोषीय तूट किती करू, 3% वर आणू 2024-25 पर्यंत. प्राथमिक तूट किती, 0% करू सांगितलं 2018 ला, 2020-21 पर्यंत. परंतु परत 2020 मध्ये बजेट बदल केला आणि सांगितलं प्राथमिक तूट आमच्याने काय होणार नाही 2020-21 पर्यंत, ती किती, 2022-23 पर्यंत आम्ही करू. हे चालूच राहतं, म्हणजे डेडलाईन एक्सटेंड वगैरे होणं हे चालूच राहतं सारखं. 2020 पर्यंत आम्ही काय करू, बदल करून प्राथमिक तूट किती, 0% वर आणू वगैरे. नंतर मग त्यांनी परत 2024-25 पर्यंत केंद्राचा डेप टू जीडीपी जो आहे,
हा 40% पर्यंत कमी करू आम्ही, म्हणजे जे कर्ज आहे जीडीपीच्या तुलनेत ते किती 40% पेक्षा कमी आणू. परत केंद्र आणि राज्य दोघांचा मिळून जो डेप टू जीडीपी आहे, म्हणजे कर्ज आहे केंद्रात आणि राज्यांचं मिळून, हे 60% पर्यंत आणू आम्ही. हे सर्व काय याचे सगळं म्हणजे केंद्र राज्य 2018 मध्ये बजेटमध्ये काय करण्यात आलं, एफआरबीएम कायद्यामध्ये दुरुस्ती करून सांगण्यात आलं, टार्गेट वगैरे ठरवून देण्यात आली. आता बघा, एफआरबीएम कायद्यानुसार केंद्र सरकारला 3 डॉक्युमेंट ठेवावे लागतात. एफआरबीएम कायद्यानुसार ते 3 डॉक्युमेंट बजेट बरोबर ठेवावे लागतात. हे 3 जे डॉक्युमेंट आहे त्याच्यातलं पहिलं आहे बघा, बृहत लक्ष्य आराखड्याचे विवरणपत्र. बृहत लक्ष्य आराखड्याचे विवरणपत्र किंवा काय म्हणलं जातं, मॅक्रो इकॉनॉमिक फ्रेमवर्क स्टेटमेंट. आता हे बृहत लक्ष्य आराखड्याचे विवरणपत्र आहे, ह्याच्यामध्ये आर्थिक माहिती दिली जाते. कशाच्या संदर्भात? जीडीपीच्या संदर्भात. परत वृद्धी दर, आपल्या इकॉनॉमीमध्ये किती वृद्धी दर आहे, आयात निर्यात कशा प्रकारे होते वगैरे काय ते, सरकारची प्राप्ती काय आहे, खर्च काय, इत्यादी माहिती सर्व कशामध्ये दिली जाते या बृहत लक्ष्य आराखड्याचे विवरणपत्रक आहे याच्यामध्ये. मॅक्रो इकॉनॉमिक फ्रेमवर्क स्टेटमेंट. दुसरं एक डॉक्युमेंट ठेवावं लागतं ते म्हणजे मध्यावधी राजकोषीय धोरणाचे विवरणपत्रक. मध्यावधी राजकोषीय धोरणाचे विवरणपत्र ह्याच्यामध्ये काय किंवा मीडियम टर्म फिस्कल पॉलिसी स्ट्रॅटेजी स्टेटमेंट म्हणलं जातं. सरकार कशा प्रकारे तूट कमी करतं ह्याचं स्पष्टीकरण वगैरे सरकारला ह्याच्यामध्ये द्यावं लागतं. आणि टार्गेट पासून जे काही टार्गेट सांगितलंय ह्याच्यापासून सरकार किती दूर आहे हे बी ह्याच्यामध्ये सांगावं लागतं या मध्यावधी राजकोषीय धोरणाच्या विवरणपत्रकामध्ये सरकारला. आणि तिसरं आहे ते म्हणजे मध्यावधी खर्चाच्या आराखड्याचे विवरणपत्र, म्हणजे येणाऱ्या 2-3 वर्षासाठी सरकारचा बाबा खर्चासाठी काय सरकारने प्रोजेक्शन वगैरे केलेलं आहे हे त्याच्या तिसऱ्यामध्ये सांगितलं जातं येणाऱ्या 3 वर्षासाठी. बघा, फिस्कल डेफिसिट जर म्हणलं तर मी आपण बघितलं होतं 2020-21 नुसार, 21 मध्ये जे बजेट ठेवलंय 2020 मध्ये त्याच्यानुसार आपली राजकोषीय तूट किती 3.5, महसूल तूट किती प्रोजेक्ट केलेले सांगितलेले 2.7%. त्याच्या आधीच्या वर्षी या ग्राफ मध्ये आपण बघितलेलं होतं व्हॅल्यू बी. नंतर प्राथमिक तूट किती 0.4%. नंतर ग्रॉस रिव्हेन्यू, ग्रॉस टॅक्स म्हणजे सरकारला स्थूल करामध्ये येणारा महसूल किती आहे. स्थूल करामध्ये येणारा महसूल जर बघितलं तर जीडीपीच्या 10.8% आहे सरकारला. नॉन टॅक्स रिव्हेन्यू म्हणजे विना करामध्ये येणारा सरकारला महसूल 1.7% म्हणजे कर न लावता जो येणारा महसूल आहे तो. परत सेंट्रल गव्हर्नमेंटची डेप म्हणजे केंद्र सरकारचं कर्ज किती आहे 50.1. त्याचं टार्गेट आपण बघितलं होतं कितीपर्यंत आणायचंय 40% पेक्षा कमी करायचं या. परंतु आता सध्याला किती आहे बघा सांगितलेलं आहे. मागच्या वर्षी 2019-20 ला 50.3 होतं, ते आता किती आहे 50.1% आहे. म्हणजे बजेटमध्ये एस्टिमेट वगैरे करण्यात आलेलं आहे. बाकी काही एक्स्ट्रा ही काही एवढं महत्वाचं नाही, सोडून द्या. नंतर पुढचे प्रोजेक्शन वगैरे केलेले आहेत हे आकडे काही नाही लक्षात ठेवलं तरी चालते. म्हणजे प्रोजेक्शन केलेलं आहे की बाबा 2021-20 पर्यंत आम्ही एवढं करू, 2022-23 पर्यंत आम्ही एवढं करू असं सांगितलेलं आहे. वित्तीय तुट एवढ्या पर्यंत आणू. आपल्यासाठी एवढं फक्त लक्षात असू द्या ते आकडा फक्त. बजेट 2020-21 मध्ये. पुढच्या वर्षीचं बजेट आलं 21-22चं की ते आकडे फक्त 21-22चं लक्षात ठेवायचं. आता सध्याला चालू मध्ये कोणतं फक्त एवढंच ठेवायचं, नंतर हे विसरून जायचं, 21-22चं लक्षात ठेवायचं. हा क्वेश्चन सॉल्व्ह करा. थोडक्यात बघा, तुटीचा अर्थ भरणा म्हणजे जी तूट भरून काढली जाते त्याला म्हणलं जातं तुटीचा अर्थ भरणा. तूट भरून काढणे, सरकार कर्जाच्या माध्यमातून वगैरे तूट भरून काढतं. थोडस विचार करून हे करा, म्हणजे असं काय नाही, सोपं आहे.
की जान्हवी पितळे, भावना, दीपक ससे, ऋतुजा, ओपो, वर्षा, सतीश या सर्वांनी काय केलेलं आहे, बरोबर आन्सर सोडवलेलं आहे. तुटीचा अर्थ वर्धा करण्याचे खालीलपैकी कोणते आधुनिक उद्दिष्ट आहे? म्हणजे तुटीचा अर्थ वर्णन करण्याचे कोणतं उद्दिष्ट म्हणजे नाही म्हणलेलं आहे, सॉरी काय म्हणलेलं आहे, नाही म्हणलेलं आहे, म्हणलेलं नाही, नाही म्हणलेलं आहे. आता तूट कशामुळे होती? आर्थिक विकासासाठी वित्त व्यवस्था करणे. म्हणजे सरकार काय करतं, आर्थिक विकासासाठी, म्हणजे आर्थिक विकास करायचा असेल तर त्यासाठी वित्त व्यवस्था म्हणजे पैसा वगैरे पुरवण्याचं काम करतं, त्याच्यामुळे तूट होती. तर नियोजनासाठी भांडवल पुरवणे हे बी काय होतं, ह्याच्यामुळे बी तूट होते. नियोजनासाठी काय केलं जातं, भांडवल वगैरे पुरवायचं असेल सरकारला, नियोजनासाठी द्यायचं असेल, म्हणजे नियोजनासाठी आता हे येणार नाही आता सध्याला, कारण कसं PSI 2014चा आणि 2014 नंतर नियोजन आयोग बंद केला त्यासाठी, त्याच्यानंतर नीती आयोग वगैरे आलेला आहे. पण हा बी ऑप्शन काय येणार आपला बरोबर येणार आहे. पहिलं भांडवल वगैरे पुरवलं जायचं नियोजनासाठी. नंतर विकास योजनेसाठी वित्त पुरवठा करणे. सरकारच्या वेगवेगळ्या ज्या विकास योजना आहेत त्याच्यासाठी सरकार काय करतं, वित्त पुरवठा वगैरे करण्याचं काम करतं. म्हणजे हे बी बरोबर आहे. आता ही ह्याच्यासाठी सरकार अर्थव्यवस्थेला मंदीतून बाहेर काढणे हे ऑप्शन आपलं येऊ शकत नाही. हे 3 नंबरचं, अर्थव्यवस्थेला मंदीतून बाहेर काढण्यासाठी म्हणजे तुटीचा अर्थभरणा करण्याचे हे काय आधुनिक उद्दिष्ट येऊ शकत नाही. काढलं जातं अर्थव्यवस्थेला, कर कमी वगैरे केलं जातं, पण त्यासाठी तुटीचा अर्थ म्हणजे सरकार एवढं ही म्हणजे तुटीचा हे करण्यासाठी, अर्थभरणा करण्यासाठी हे आधुनिक उद्दिष्ट येऊ शकत नाही. ओके, ठीक आहे. या क्वेश्चन मध्ये थोडस 2000 जुना क्वेश्चन आहे. मंदीतून बाहेर काढायचं असेल तर फिस्कल टिम्युलस दिलं जातं अर्थव्यवस्थेला. फिस्कल टिम्युलस, तुटीचा अर्थभरणा करण्यासाठी नाही. फिस्कल टिम्युलस म्हणजेच काय एक प्रकारे, तर इथं आपण बघितलं होतं बघा, राजस्व प्रोत्साहन दिलं जातं, कर वगैरे कमी केलं जातं, त्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये वृद्धी आणि मागणी होते वगैरे. ठीक आहे, पुढचा सॉल्व करा. कंबाईन 2017चा हा सॉल्व झाला पाहिजे सर्वांना. झालेली तूट भरून काढायची असेल तर काय केलं जातं बाबा, त्याच्या संदर्भात क्वेश्चन आहे, बाकी काहीच नाही. सुटाय पाहिजे सर्वांना. फक्त प्रसाद इसामी यांचा आन्सर बरोबर आहे बघा. बघूया आपण क्वेश्चन. भारतामध्ये तुटीच्या भरण्यामध्ये पुढील गोष्टी येतात. काय क्वेश्चन आहे, भारतामध्ये तुटीच्या भरण्यामध्ये पुढील गोष्टी येतात. तुटीचा भरणा करायचं म्हणजे काय करतं केंद्र सरकार, तूट झाली असेल तर काय करतं, कर्ज घेतं. तूट झाली असेल तर काय ती भरून काढण्यासाठी केंद्र सरकार काय करतं, कर्ज घेतं. मग कोणाकडून घेणार, रिझर्व्ह बँकेकडून कर्ज घेणे. म्हणजे केंद्र सरकारने भारतीय रिझर्व्ह बँकेकडून कर्ज घेतं, बरोबर आहे. परत दुसरं काय, तर केंद्र सरकार भारतीय रिझर्व्ह बँकेकडून कर्ज घेतं. त्यावेळेस जर कर्ज देण्यासाठी केंद्र आपल्या रिझर्व्ह बँकेकडे रक्कम नसेल तर रिझर्व्ह बँक काय करते, चलन निर्माण करते नवीन, आणि ते चलन निर्माण करून काय करतं, कर्जाच्या स्वरूपात केंद्र सरकारला पैसा देण्याचं काम करतं. कोण, तर
आरबीआय काय करतं, केंद्र सरकारला नवीन चलन निर्माण करून काय करतं, कर्जाच्या स्वरूपात वगैरे पैसा देण्याचं काम करतं. म्हणजे क बी ऑप्शन काय येणार आपलं, बरोबर येणार, जी झालेली तूट आहे ती भरून काढण्यासाठी. परत जर रिझर्व्ह असेल, रोख शिल्लक असेल ह्याच्याजवळ, कोणाजवळ, आरबीआय जवळ, तर ती काय करतं आरबीआय, केंद्र सरकारला देण्याचं काम करतं. म्हणजे जी साठलेली रोखीची शिल्लक वगैरे आहे ते काय करतं, कमी वगैरे करण्याचं काम करतं. म्हणजे जी काय आरबीआय जवळ ठेवी वगैरे डिपॉझिटमध्ये जो पैसा आलेला आहे, म्हणजेच एक प्रकारे सरकारने बाजारात आणलेले सरकारी हुंडीच्या प्रमाणात, सरकारी हुंडीच्या म्हणजे एक प्रकारे गव्हर्नमेंट सिक्युरिटी, शासकीय प्रतिभूती वगैरे जे काय सरकार इश्यू करतं, ज्यावेळेस सरकारला कर्जाची गरज पडते त्यावेळेस सरकार काय करतं, गव्हर्नमेंट सिक्युरिटी, शासकीय प्रतिभूती इश्यू करतं. मग ह्याच्या प्रमाणात भारतीय रिझर्व्ह बँकेने आपली साठवलेली काय करतं, रोखीची शिल्लक वगैरे कमी करतं. सपोज 100 करोडच्या गव्हर्नमेंट सिक्युरिटी भारत सरकारने इश्यू केल्या आणि त्या आरबीआयला दिल्या, तर तेवढं जेवढं काय इश्यू केलेले आहेत गव्हर्नमेंटनी सिक्युरिटी, तेवढी रक्कम आरबीआय काय करणार, कुणाला देणार, भारत सरकारला देणार. म्हणजे जी काय साठली यातली, म्हणजे सपोज गव्हर्नमेंटला 100 करोड रुपये कर्जाने पाहिजे असतील, तर 100 करोडच्या सिक्युरिटी गव्हर्नमेंट कुणाला देणार, आरबीआयला देणार. मग आरबीआय ते 100 करोड रुपये जे काय आपल्या रोखीमधून आहेत, शिल्लक रोखीमधून, तेच कुणाला द्यायचं काम करणार, गव्हर्नमेंटला देण्याचं काम करणार. म्हणजे तिन्ही मार्गातून काय होतं, तुटीचा अर्थभरणा केला जातो. सर्व अ ब क हे 4 नंबरचं ऑप्शन काय येणार आपलं, बरोबर येणार. आणि जर पैसे नसतील आरबीआय जवळ, तर नवीन नोटा चलन निर्माण केलं जाईल. पुढचा सॉल्व करा. ही जे क्वेश्चन आहेत ना, कसं करंट वर तुमचं जेवढं न्यूजपेपर वगैरे वाचता, करंट मध्ये करंटच्या रिलेटेड धरून क्वेश्चन विचारलेले आहे. तसं सध्याची कंडिशन काय आहे त्याच्यानुसार म्हणजे ओके. ओप्पो, श्रेयस, प्रसाद, परत सतीश, ममता यांनी आन्सर काय केलेला आहे, बरोबर दिलेला आहे. काय म्हणलेलं आहे, तुटीच्या अंदाजपत्रकाची आवश्यकता भारतामध्ये यामधून निर्माण झाली. कशामधून निर्माण झाली, तर सार्वजनिक क्षेत्रातील योजनासाठी सरकारला आवश्यक तेवढा निधी जमा करण्याचे शासनाचे अपयश. म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातल्या ज्या योजना आहेत, या वेगवेगळ्या योजनांसाठी सरकारचा खर्च होतो. मग ह्या खर्च करण्यासाठी सरकारचं एक प्रकारे अपयश आहे, म्हणून तर सरकारची तूट झाली ना. जर अपयश आहे म्हणून तर काय झाली, ह्या योजनेसाठी पैसा जमा करण्यास सरकारचं एक प्रकारे काय अपयश आहे, म्हणून तर तूट होती आहे. म्हणजे ऑप्शन आपला बरोबर येणार आहे. विकासबाह्य अनु उत्पादक कामावरचा वेगाने वाढणारा खर्च. म्हणजेच काय, तर ही वेगवेगळी जी काम आहेत सरकारची, त्याच्यावर सरकारचं काय होते, भरपूर प्रमाणात खर्च वाढला जातो. या काही विकासबाह्य काम वगैरे असते याच्यावर सुद्धा. म्हणजे हा ब ऑप्शन सुद्धा काय येणार, बरोबर येणार. 3 नंबरचं ऑप्शन काय आपलं बरोबर आहे, अ आणि ब. ठीक आहे, आपला हा टॉपिक काय झाला, संपला इथंच. एकदा आपण काय करू, रिवाइज करू याला, काय काय पाहिलं ते. तूट आणि तुटीचे प्रकार बघत असताना आपण राजकोषीय धोरण किंवा फिस्कल पॉलिसी म्हणजे काय हे आपण काय केलं, समजून घेतलं. फिस्कल पॉलिसी नंतर विकसनशील देशात म्हणजे इक्वेशन वगैरे बघितलं आपण. सरकारची कमाई खर्चापेक्षा जास्त असेल तर त्या प्रकारचं बजेट असतं, ते अधिशेष बजेट असतं. सरकारचा खर्च हा बरोबर कमाई असेल तर ते बजेट असतं, ते संतुलित बजेट असतं. आणि सरकारचा खर्च जास्त असेल कमाईपेक्षा, तर ते बजेट असतं, ते म्हणजे काय, तुटीचं बजेट. आणि तेच आपण आता पाहत होतो, तुटीचं बजेट. आणि याच्यामध्ये वार्षिक वित्तीय विवरण ठेवलं जातं. त्यावेळेस 2 गोष्टी ठेवल्या जातात, एक काय महसूल प्राप्ती आणि महसूल खर्च याच्यामध्ये असतो, आणि भांडवली प्राप्ती आणि भांडवली खर्च. महसूल प्राप्तीमध्ये सरकारला कराच्या स्वरूपात खर्च पैसा येतो,
आणि विना कराच्या स्वरूपात देखील काय होतं, सरकारला पैसा येतो. कराच्या स्वरूपात बघितलं तर प्रत्यक्ष कर, अप्रत्यक्ष करामध्ये पैसा येतो, आणि विना कराच्या स्वरूपात बघितलं तर वस्तू सेवाची विक्री करून भागीदारी व नफा मिळतो. जसं सरकारी कंपन्या वगैरे असतील याच्यामध्ये सरकारला काही प्रमाणात भागीदारी आणि नफ्याच्या स्वरूपात पैसा मिळतो. दिलेले जे कर्ज आहेत त्याच्यावरचं सरकारला जे व्याज आहे, किंवा राज्य सरकार म्हणजे दिलेल्या कर्जावरचं जे काय राज्य सरकारला कर्ज दिलं असेल विदेश सरकारला, त्याच्यावर येणारं व्याज असेल, किंवा ग्रँट अनुदाने जर विदेश सरकारने भारत सरकारला दिले असतील तर ती बी सरकारची कशी नॉन टॅक्स मधली महसुली प्राप्ती. परत महसुली खर्च कुठलं, घेतलेल्या कर्जावर भारत सरकारला काय करावं लागतं, व्याज द्यावं लागतं. दिलेली अनुदाने जर राज्य सरकारला वगैरे काय करतं, भारत सरकार अनुदानाच्या स्वरूपात पैसा देतं वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार. या अनुदानामध्ये सरकारचा होणारा खर्च सबसिडीमध्ये खर्च होतो, डेफन्स मध्ये होतो, पगार पेन्शन मध्ये जो होणारा खर्च आहे तो महसुली खर्चामध्ये येणार. भांडवली प्राप्ती, भांडवली प्राप्तीमध्ये काय, सरकारला कर्जाच्या स्वरूपात आणलेला सरकारने पैसा किंवा विना कर्जाच्या स्वरूपात आणलेला, जसं दिलेली कर्ज सरकारची माघार आली, निर्गुंतवणुकीच्या स्वरूपात जो आणलेला झालेली प्राप्ती असेल. भांडवली खर्च, भांडवली खर्च म्हणजे काय, तर दिलेली कर्ज असते सरकारने, भारत सरकारने कोणाला कर्ज दिलं किंवा भांडवल तयार करण्यासाठी वापरलेली रक्कम वगैरे. नंतर तुटीचे प्रकार बघितले. तुटीच्या प्रकारामध्ये आपण समजून घेतलं की महसूल तूट म्हणजे काय, महसूल खर्च वजा महसूल प्राप्ती. प्रभावी महसूल तूट म्हणजे काय, महसूल तूट वजा भांडवल तयार करण्यासाठी वापरलेली जी काही ग्रँट असेल, अनुदान असेल, ते म्हणजे काय, प्रभावी महसूल तूट येणार. बजेट तूट म्हणजे काय, बजेट खर्च वजा काय, बजेट प्राप्ती, ही किती असते, झिरोच असते. राजकोषी तूट म्हणजे काय, बजेट तूट प्लस उधारीमध्ये जेवढे पैसा घेतलेला आहे तेवढी राजकोषी तूट असते. प्राथमिक तूट म्हणजे काय, राजकोषी तूट वजा काय, पूर्वीच्या कर्जावर दिलेलं जे काय व्याज असेल ते. मग राजकोषीय तुटवशी आपण बघितलं, एकूण खर्च वजा काय, महसूल प्राप्ती प्लस नॉन डेप्ट मध्ये झालेली भांडवली प्राप्ती. ह्याचाच अर्थ एक प्रकारे काय होतो, तर एकूण प्राप्ती वजा काय, जी काय कर्ज घेतलेली आहे ती वजा केलं तर येतं, म्हणजे महसूल प्राप्ती आधी काय, नॉन डेप्ट मध्ये झालेली भांडवली प्राप्ती म्हणजेच राजकोषीय तूट. परत आणखी ह्या ग्राफ वगैरे आपण बघितला, समजून घेतला. आपली महसूल महसूल आपलं ही जर बघितलं आपण, कोणते आपली राजकोषीय तूट प्रोजेक्ट केले 3.5%, महसूल तूट 2.7%, प्रभावी महसूल तूट 1.8%, आणि जी प्राथमिक तूट आहे ती किती, 0.4%, 0. नंतर ह्याच्या वेळेस क्वेश्चन वगैरे आपण पाहिले. नंतर लेपर कर, लेपर कर नुसार बघितलं, जसं जे लेपर कर नुसार मध्ये काय सांगितलं, ठराविक मर्यादेपेक्षा जास्त कर लावला तर लोक काय करतात, कराची टाळाटाळ करतात आणि त्याच्यामुळे कर वगैरे येत नाही. तर लेपल कर. तुटीचे परिणाम लेपल कर नुसार वगैरे बघितलं आपण. नंतर इकॉनॉमिक दरवीड रिकॉर्डियन, ह्याची जी रिकॉर्डियन तुल्यता आहे हे बी बघितलं. म्हणजे जास्त कर सरकारने जास्त तूट केली तर लोक काय करतात, बचत करतात, भविष्यात तूट भरून काढण्यासाठी जास्त कर वगैरे आकारावं लागतं सरकारला वगैरे, या सगळ्या गोष्टी. नंतर हासकारी प्रभाव बघितला आपण, सरकारने जास्त उधारी केल्यास बाजारात खाजगी उधारी करण्यासाठी पैसा काय होत नाही, राहत नाही, त्याच्यामुळे फॅक्टरी जॉब वगैरे तयार होत नाहीत. वित्तीय दमन म्हणजेच काय, फायनान्शियल रिप्रेशन होतं. फायनान्शियल रिप्रेशन म्हणजेच काय, ठेवीदारांनी ज्या काय आपल्या ठेवी आहेत त्याच्यावर ठेवीदारांना योग्य मोबदला वगैरे मिळत नाही, आणि सॉवरेन रेटिंग कंपन्या ते काय करतात, आपली रेटिंग वगैरे कमी करण्याचं काम करत होतं. म्हणजे परत फिस्कल कॉन्सोलिडेशन म्हणजेच काय, सरकारला काय करायचं, आपला खर्च कमी करायचा, त्याच्यासाठी फिस्कल कॉन्सोलिडेशन वगैरे केलं जातं. फिस्कल स्टिम्युलस म्हणजेच काय, राजस्व प्रोत्साहन, म्हणजेच काय, अर्थव्यवस्थेला मध्ये ज्यावेळेस मंदी असते त्यावेळेस सरकार काय करतं, कर वगैरे कमी करतं, सरकारी खरेदी करतं, म्हणजेच अर्थव्यवस्थेला मंदीकडून वृद्धीकडे नेण्याचा जो मार्ग तो, म्हणजे मंदी नेण्यासाठी जे प्रयत्न केले जातं सरकार, त्याला म्हटलं जातं काय, फिस्कल स्टिम्युलस वगैरे. FRBM ऍक्ट, FRBM ऍक्ट कधीचा आहे, 2003चा आहे. त्यालाच काय, फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट ऍक्ट 2003 असं टार्गेट 2008 पर्यंत जे काय होते. परत पॅनल बसवला 2016-17ला, त्याच्या आल्या परत शिफारशी, त्या शिफारशीमध्ये परत त्यांनी इस्केप क्लॉज वगैरे सांगितलं. FRBM कायद्यामध्ये युद्ध, दुष्काळ, आर्थिक मध्ये हे जे इस्केप क्लॉज आहे ना, या काळात सरकार टार्गेट ओलांडू शकतं, असं म्हणजे ओलांडायला सरकारला परवानगी द्यायची, हे या कायद्यामध्ये नव्हतं. मग ते नंतर ऍड वगैरे करा असं सांगितलं, ते ऍड बी केलं. नंतर परत स्वतंत्र राजकोषीय परिषद म्हणा हे सांगितलं. नंतर फिस्कल रोड मॅप 2017 ते 23 वगैरे. हे काही एवढं महत्वाचं नाही, कोणी विचारणार नाही ज्यादा, जस्ट असू द्या लक्षात तुमच्या. 2018 मध्ये FRBM मध्ये दुरुस्ती करून त्याचं टार्गेट मध्ये चेंज केलं. 2024-25 पर्यंत सांगितलं राजकोषीय तूट एवढी करायची, प्राथमिक तूट 0%. परत 2020 मध्ये परत बदल केला की 2020-21 पर्यंत आम्हाला शक्य नाही, मग आम्ही काय करू, 2022-23 करू. डेप टू GDP जे आहे ते 40% पर्यंत कमी करायचं आहे 2024-25 पर्यंत सांगितलं. केंद्र राज्याचं दोघांचं मिळून 60 पर्यंत आणू, असं वगैरे हे सगळं. परत FRBM कायद्यानुसार 3 डॉक्युमेंट ठेवले जातात,
पहिलं जे आहे ते कोणतं बृहत लक्ष्य आराखड्याचे विवरणपत्र, त्याच्यामध्ये जीडीपी मध्ये किती वृद्धी होते, आयात निर्यात असेल, सरकारची प्राप्ती, खर्च, ह्याच्यापाशीचा डाटा असतो याच्यामध्ये. दुसरा आहे मध्यावधी राजकोषीय धोरणाचे विवरणपत्र, याच्यामध्ये सरकार कशा प्रकारे आपली तूट कमी करतं याचं स्पष्टीकरण वगैरे द्यावं लागतं, टार्गेट पासून किती दूर आहे वगैरे, म्हणजे सरकार ही दूरी वगैरे किती आहे हे बी सरकारला याच्यामध्ये सांगावं लागतं. आणि मध्यावधी आराखड्याचे विवरणपत्रक ह्याच्यामध्ये 3 वर्षाचं म्हणजे काय केलं जातं, एक प्रकारे प्रोजेक्शन वगैरे केलं जातं अशा प्रकारे बघा. म्हणजे फिजिकल डेफिसिट आपण बघितली 2020-21 ची, नंतर येणाऱ्या आणखी 2 वर्षापुढे पुढच्या काय राहू शकतं वगैरे, रेव्हेन्यू महसूल तूट असेल, प्राथमिक तूट आहे, ग्रॉस टॅक्स रेव्हेन्यू, नॉन टॅक्स मध्ये येणारा महसूल, स्थूल म्हणजे करामध्ये येणारा महसूल, विना करामध्ये येणारा महसूल वगैरे, सेंट्रल गव्हर्नमेंट डेप्ट, केंद्र सरकारची डेप्ट वगैरे असेल, हे सर्व क्वेश्चन वगैरे आपण काय केले पाहिले. अशा बरोबर तूट आणि तुटीचे जे प्रकार होत संपला. आता भारतीय कर रचना हा टॉपिक आपल्याला पुढे काय करायचा आहे, कंटिन्यू करायचा आहे येणाऱ्या नेक्स्ट क्लास पासून. ठीक आहे, कोणाचं काय डाऊट असेल तर विचारा, डाऊट विचारा कुणाचं काय असतील तर.